सकाळी जेव्हा भगवान कृष्ण जायचे तेव्हा ते डोळे भरून भगवंताचं दर्शन करायचे आणि जेव्हा पुन्हा संध्याकाळी यायचे तर पुन्हा संध्याकाळी सुद्धा ते भगवंताचं दर्शन करायचे। सकाळचं दर्शन केल्यानंतर दिवसभर ते त्या स्मरणामध्ये राहायचे भगवंताच्या सकाळच्या दर्शनाने आणि संध्याकाळच्या दर्शनाने रात्रभर भगवंताच्या स्मरणामध्ये राहायचे। असं ते भगवंताच्या प्रती एवढी आसक्ती होता, स्नेह होता, प्रेम होता। म्हणून आचार्य वर्ग सांगतात की भक्ती कोणासारखी केली पाहिजे? गोपी भरतुर कमलियो दास दास आणि दास। गोपीच्या पदचिन्हावर चालून तुम्ही जर भक्ती केली ती सर्वोपरी भक्ती आहे आणि भगवंताला ती गोपी भाव खूप आवडतो। गोपी भाव म्हणजे गोपी ड्रेस घालणं, डान्स करणं नाही, ते आजकाल तर एकदम विकृतपणा आलेला आहे। गोपी भाव म्हणजे सतत भगवान कृष्णाच्या स्मरणामध्ये राहणं, त्या ग्रह कार्यामध्ये करायचे, सगळं ग्रह कार्य करायचं, पण त्याबरोबर चित्त कुठं लागलेलं असायचं? भगवंताकडे। म्हणून आचार्य जसं गीतेमध्ये एक श्लोक आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति। आचार्य या श्लोकाला 3 लेवलला चर्चा करतायत। आपण सहजासहजी हा श्लोक ऐकतो तर आपल्याला वाटतं की भगवंताला प्रसन्न करणं, जसं आमचे एक डॉक्टर संजीवन देवधर, ते पहिल्यांदा डाएट कसं असलं पाहिजे त्याच्यावर हा श्लोक घेतला होता। कोणता? पत्र, जेवणामध्ये पालेभाज्या असल्या पाहिजे, पुष्प फुलभाज्या असल्या पाहिजे, फलम डांगर दुधी भोपळा पाहिजे आणि तोयम म्हणजे पाणी पिलं पाहिजे, अशी तब्येत ठेवली पाहिजे, त्याच्यावर ते प्रवचन दिलं होतं। पण गीतेमध्ये आणखीन भगवंताला प्राप्त करायचं असेल तर त्या श्लोकाला म्हणतात भगवंताला ह्या 4 गोष्टी अर्पण केल्या तर भगवंत प्रसन्न होतात। पहिली गोष्ट म्हणजे पत्र, पत्र म्हणजे तुळशी पत्र। दुसरं पत्रम पुष्प, पुष्प म्हणजे एखादं फूल भगवंताला अर्पण करा। तिसरी गोष्ट भगवंताला फलम, फलम म्हणजे जे काही फळं आहेत भगवंताला ते अर्पण करा, भगवंत प्रसन्न होतात। आणि तोय म्हणजे पाणी। आचार्य म्हणतात की पाणी जरी अर्पण केलं तर भगवंत प्रसन्न होतात। पण याच्यापेक्षा मध्वाचार्य पाद त्यांच्या भागवत तात्पर्य निर्मामध्ये आणि महाभारत तात्पर्य निर्णयामध्ये वर्णन करतात की ह्या श्लोकाला जी तिसरी स्टेज आहे ते अतिशय परम अवस्थेमध्ये ते म्हणतात पत्र कसं लिहिलं पाहिजे? जे तुळशी पत्रापेक्षाही रुक्मिणीचा जो भाव होता भगवंताच्या प्रती, उत्कंठा होती, गुणगान की भगवंता तुम्ही मला पाहिजे, अशा भावनेने जो मग ती पत्र अर्पण करतात तर भगवंताला रुक्मिणीचं पत्र खूप आवडतं म्हणून मध्वाचार्य म्हणतात ते पत्र। दुसरं आहे पुष्प, पुष्प त्याला आणखीन एक शब्द आहे संस्कृतमध्ये सुमन, सुमन, पुष्पाला सुमन पण म्हटलं जाते, पुष्पाबाई, सुमनबाई आपल्या लेडीजचे नावं असतात। तसं सुमन म्हणजे जे चित्त भगवान कृष्णाचं स्मरण करतात त्याला सु म्हणतात आणि जे भगवंताचं स्मरण करत नाही त्याला कुमन म्हणतात। आणि जे सुमन आहे ते सुमन कोण आहे? गोपी येतात। गोपी ग्रह कार्यामध्ये राहायचे आहेत पण त्यांचं मन कुठं होतं की दिवसभर भगवान कृष्ण काय करतायत, गोप सखांसोबत, गाई वासरांसोबत काय करतात, असं सुमन लागलं। आपलं कुमन अटकलेलं आहे घरामध्ये, परिवारामध्ये, त्याच्यानंतर कामधंद्यामध्ये, भौतिक चिंतामध्ये आपलं कुमन अटकलेलं आहे। आणि वारंवार किती प्रवचन ऐकू द्या तरी आपलं मन नाही का अटकलेलं असतं, कधी महाराज संपवणार। काल बरेच जण घड्याळाकडे बघत होते, नंतर लक्षात आलं की 11 वाजले बाबा, आता बंद करू द्या। म्हणजे याचा अर्थ काय? आपलं सुमन इथं अटकत नाही जास्त। इंद्रिया भौतिक जगातले इंद्रिय असल्यामुळे भौतिक जगात अटकतात, पण ह्या इंद्रियांना तुम्ही आध्यात्मिक करतात तर त्या इंद्रिया भगवंताकडे आकर्षित होतात। म्हणून आध्यात्मिक जीवनात प्रगती करताना जसं जसं तुम्ही भक्तीमध्ये प्रगती करतात तसं तसं तुमच्या इंद्रियांना आध्यात्मिक बनवलं पाहिजे, ना की भौतिक। आणि मग सुमन, त्याच्यानंतर तोयम, तोयम म्हणजे मध्वाचार्य पाद वर्णन करतात जसं द्रौपदी डोळ्यातून रडली, त्याच्या डोळ्यातून अश्रू आले भगवंतासाठी आणि भगवंत तिला वाचवलं, त्याच प्रकारे साधकाने भगवंतासाठी रडलं पाहिजे। अशा प्रकारे पत्रम पुष्पम फलम तोयम हे भगवंताला आवडतं असं मध्वाचार्य पाद त्यांच्या टीकेमध्ये वर्णन करतात। म्हणून इथे उदाहरण देण्याचा मुद्दा की ज्या गोपी आहेत त्या सुमन पूर्ण मन त्यांचं भगवान कृष्णाच्या प्रती अटकल्यानंतर भगवंत ह्या गोपींना असं वाटायचं काय करू, भगवंत प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे।
त्यावेळेस हेमंत ऋतूमध्ये जे आजचं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कात्यायनी व्रताचं ते पालन करतात. आचार्य म्हणतात ज्यांना चांगला पती पाहिजे भगवान कृष्णासारखं त्यांनी कात्यायनी व्रत केलं पाहिजे. आणि ह्या कात्यायनी देवीची 1 महिना उपासना केली आणि थंड पाण्यानं स्नान करणं, एक टाइम दूध पान करून ते कात्यायनी व्रत केलं. आणि हे व्रत झाल्यानंतर ह्या व्रताची समाप्ती करण्यासाठी ह्या सगळ्या ज्या गोपी आता एकदम टीनेजर वयाच्या गोपी होत्या, जास्त त्यांचं वय काही नव्हतं, त्या यमुनेमध्ये निर्वस्त्र अवस्थेमध्ये स्नान करण्यासाठी गेल्या. आणि त्या कात्यायनी व्रतामध्ये गोपींना एकच इच्छा होती, हे कात्यायनी देवी आम्हाला जर काही द्यायचं असेल तर भगवान कृष्णासारखे आम्हाला पती मिळून दे. अशा भावनेने त्या काय करू लागल्या, ते व्रत करू लागल्या. आणि मग ते यमुनेमध्ये स्नानामध्ये गेले आणि गेल्यानंतर आपले त्यांनी सारे वस्त्र काढून कदंब वृक्षावर ठेवले. त्यावेळेस भगवान कृष्णाने पाहिले की या गोपीनं 1 महिना तळमळतीनं हे कात्यायनी व्रत केलं आणि माझी याचना केली. या गोपींची इच्छा पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. आचार्य म्हणतात जेव्हा कधी तुम्ही देवदेवताकडे जातात, त्यांची पूजा उपासना करतात, जसं रुक्मिणी आंबेच्या मंदिरात गेली आणि तिने अंबिकेला म्हटलं की हे अंबिके मला पती कोण भेटू दे, भगवान कृष्ण भेटू दे. आणि ह्या कात्यायनी सुद्धा काय म्हणतात, हे कात्यायनी देवी म्हणजे दुर्गा देवीचाच अवतार आहे तो, की आम्हाला भगवंत पती भेटू दे. म्हणून आपण जेव्हा कधी मंदिरात जातो, मंदिरात दर्शन घ्या, पण आपली शुद्ध भावना असली पाहिजे. भगवंता जरी आपल्याला तेवढी बुद्धी नसेल, भगवंता माझ्यासाठी चांगलं असेल ते कर, मला कळत नाही योग्य अयोग्य चांगलं वाईट हे कधी कळत नाही, पण जे योग्य असेल ते चांगलं कर. आणि अशा प्रकारे या कात्यायनी उपासना वस्त्र आपलं निर्वस्त्र अवस्थेत स्नान करण्यासाठी गेल्या. आता एक ध्यानात ठेवा, भगवान कृष्ण आप्त काम आहेत, त्यांना ह्या भौतिक जगासारखं रजोगुण आणि तमोगुण नाहीये, किंवा काम वासना नाही भगवंतानं. आप्त काम असल्यामुळं भगवंत बिना स्त्रीचं सुद्धा नाही का मुलांना जन्म देतात, ते म्हणजे ब्रह्माजीला. आणि सगळ्या ज्या गोपी येतात ते भगवंताचं विस्तारित स्वरूप आहे स्त्री रूपामध्ये, म्हणजे कृष्णाचंच विस्तारित स्वरूप आहे. राधाराणी, ललिता देवी, विशाखा देवी, जेवढ्या काही वृंदावनच्या गोपी येतात त्या भगवंताच्या अंतरंग शक्तीचं एक्सपान्शन, मराठीमध्ये त्याला म्हणतात विस्तारित स्वरूप आहे भगवंताच्या अंतरंग शक्तीचं. ह्या जगामध्ये स्त्री पुरुषाचा भेद असतो, पण जे भगवंताचा धाम आहे तिथं रजोगुण आणि तमोगुणाचा कोणताही प्रभाव नसतो. कारण भगवंताचे हे 2 अवतार घेण्याचं कारण काय, भगवंत शिस्तप्रिय पण राधाराणी दया. हे कृष्णा करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपेशा गोपिकांता काय राधा कांतानु तप्त कांचन गौरांगिनी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामी हरिप्रिय. राधाराणी ही करुणामय अवतार आहे. ती जीवांना काय कर, जसं तुमच्या घरात कोणाचं काम करून घ्यायचं असेल, वडील स्ट्रिक्ट असेल तर डायरेक्ट मुलगा बापाकडे नाही जाऊ शकत, गेला तरी देणार नाही. पण आईला सांगितलं अगं आई एवढं काम करून दे ना, तर किती जरी बाप कडू असला, खवचट स्वभावाचा असला, तरी आई काय करते, ते काम करून देते. त्याच प्रकारे ही राधाराणी भगवंताचंच विस्तारित स्वरूप, ती करुणादया आहे. म्हणून तुम्ही कोणत्याही हरे कृष्णा मंदिरात जाता, इस्कॉनच्या मंदिरात जाता, राधाराणी आशीर्वाद देत नाही असा, ती म्हणते असं ह्या पोजमध्ये राहते. ह्या पोजमध्ये का राहते त्याचे 2 कारण सांगतात. एक म्हणजे यांची सेवा करा तुम्ही, ह्या जगामध्ये दुसरं सेवा करण्यासारखी कोणी आहे, आणि ही पोच त्यांची सेवा करणे. आणि दुसरं म्हणजे जो सेवा करेन त्याला मी असं रेकमेंड करेन की कृष्णा याला स्वीकार करा तुम्ही, म्हणून ह्या पोजमध्ये राहतो. आयता फुकट आशीर्वाद नाही आहे की निघालं असं, सेवा केली तर मेवा भेटतो, आणि ती मेवा कोणता, धामाचा. म्हणून त्यामुळे ज्या गोपी होत्या भगवंताच्या अनन्य भक्त होत्या आणि त्यांना असं वाटायचं की भगवंत पती भेटावं, आणि निर्वस्त्र अवस्थेमध्ये गेल्या आणि गेल्यानंतर जलविहार करू लागल्या. आणि जलविहार करीत असताना भगवंताने गोपसखांना सांगितलं की तुम्ही गाईवासरांकडे लक्ष द्या, मी जाऊन येतो, थोडं एक महत्वाचं काम आहे. आणि ज्या कदंब वृक्षावर चढले भगवंत, तिथे गोपींचं सगळे वस्त्र हरण करून घेतले. त्याला म्हणतात चिरहरण घाट. आज बी चिरहरण घाट आहे, ब्रह्मांड घाट आहे. वृंदावनमध्ये हे सगळे जे ठिकाण आहे ते बघण्यासारखे आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये. आणि मग ते सगळं चिरहरण केल्यानंतर गोपींना म्हटले
गोपीनं पाहिले की वस्त्र गायब झाले, कुठे गेले सगळे वस्त्र. बघितलं की वरती जे वस्त्र चोरणार आहे भगवंत वरती बसलेले आहेत. अरे म्हणले कृष्णा आमचे वस्त्र आम्हाला दे. तर कृष्ण म्हणले कसं काय देणार मी? तुम्हाला जर वस्त्र पाहिजे असेल तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात त्याच अवस्थेमध्ये तुम्ही या. त्यावेळेस त्या गोपी नाटक करू लागल्या. काय करू लागल्या? की आम्ही नंदबाबाला तक्रार करू. त्यावेळेस कृष्ण म्हणता नंदबाबा करणार तर काय माझ्यासोबत. आणि मग तिथे सुखदेव गोस्वामी बघा, विरक्त चूडामणी जे वयाच्या 16 वर्षी ब्रह्मचार्य व्रत पालन केले. आधी मध्वाचार्य, शंकराचार्य, रामानुजाचार्य असे मोठे मोठे महान आचार्य त्याने ह्या लीला ऐकल्या. कारण का ह्या लीला श्रवण करण्यानं माणसाच्या हृदयातली कामवासना नष्ट होऊन जाते. कारण एवढं पवित्र आणि शुद्ध हे वर्णन आहे. तर त्यामुळे आपण भौतिक चेतनेमध्ये राहू तर आपले इंद्रिय नाही का त्याच्याप्रती आकर्षित होईल. पण आपले इंद्रिय शुद्ध आणि पवित्र असेल तर त्याच्यातून आपली जी भावना आहे ती नष्ट होऊन जाईल. म्हणून अशा वेळेस सगळ्या भगवंतानी गोपींचं चर्चा चालत असताना म्हणजे गोपीनो तुम्हाला पाहिजे असेल त्या अवस्था. आणि गोपी बाहेरून नाटक करता पण आंतरिक त्यांची इच्छा पूर्ण होती की आम्ही जे व्रत केलं आहे ते व्रत नाही का आता आम्हाला साफल्य होत आहे, पूर्ण होत आहे. आणि मग बऱ्याच वेळा झाल्यानंतर भगवंत टस की मस होत नव्हते. अशा प्रकारे इनवणी चालत असताना भगवंत त्यांच्या शरणागत भाव बघत होते. जेव्हा भगवंताची आपण भक्ती करतो ना त्या भक्तीची परिपूर्णता अवस्था असते जेव्हा आपण पूर्ण भगवंताला शरणागत होतो. कोणती अटी शर्ती नाही ठेवत ती भक्ती परिपूर्ण असते. म्हणून गीतेमध्ये भगवंत शेवटचा श्लोक आहे जो गीतेचा परिभाषित श्लोक म्हणतात. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वं सर्व पापेभ्यो मोक्षामि मा शुच. अर्जुना सर्व धर्माचा त्याग कर, मला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्त करतो, भयभीत होऊ नकोस असं भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतायत. म्हणून मायबापांनो भक्तीची परिपूर्णता हे आहे की तुम्ही भगवंताला पूर्ण शरणागत असेल तरच भगवंताची कृपा आणि दया आणि त्यांचं धाम भेटल. नाहीतर 7 दिवसाचे 7 देव धरले तर कधीच नाही. सोमवार आले की लगेच ह्या मंदिरात, मंगळवार आले की ह्या मंदिरात, बुधवार आले की त्या मंदिरात, गुरुवार आले की त्या मंदिरात. 7 दिवसाची 7 आपली मेंटॅलिटी राहत असेल आणि 8व्या दिवशी किंवा रविवारी दूरदर्शन किंवा चला हॉटेलमध्ये नाही. तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल, जमिनीतून काढायचं असेल, तुम्ही 10 ठिकाणी ड्रिल केली तर तुम्हाला पाणी भेटणार नाही. तुम्ही एका ठिकाणी ड्रिल केली तर तिथून पाणी येईल. तसं तुमची भक्ती एकनिष्ठ भक्ती असेल, रती असेल तरच भगवंताची कृपा तुम्हाला भेटल. नाही तर भगवंत म्हणतात अरे याची एकनिष्ठ नसल्यामुळे गडबड होऊन जाते. तसं गोपींचा पूर्ण शरणागत भाव भगवंत बघत होते. आणि मग नाईलाज सगळ्या गोपी येत असताना भगवंत म्हणले तसं नाही, याचं पूर्ण हात वरती करायचे. जेव्हा सगळे हात वर करून त्या छोट्याशा बालिका पूर्ण हात वरती करून आल्या. आणि मग भगवंतांनी पाहिलं गोपीनो तुमचा शरणागत भाव मला खूप प्रसन्न झालं. आणि मग भगवंतांनी ते चिरहरण वस्त्र देऊन टाकले. आणि देऊन टाकल्यानंतर त्या गोपी जायला तयार नव्हत्या. म्हणजे भगवंता आम्ही ज्या गोष्टीसाठी हे सगळं केलं ती गोष्ट वांछित फळ आम्हाला आज प्राप्त भेटलेलं आहे, आता आम्हाला ते सोडायचं नाही. त्यावेळेस भगवंत म्हणतात गोपीनो लवकरच मी माझ्या शारीरिक संघापेक्षाही तुम्हाला जर ते संघ पाहिजे असेल, विरह भाव जाणायचा असेल तर नित्यनेमानं माझ्या श्रवण करा, कीर्तन करा. आणि त्या चेतनेमध्ये राहिला तुम्ही जाता श्रवण कीर्तन करताना तेवढा संघ तुम्हाला माझा प्राप्त होईल. आणि लवकरच मी तुमची राहिलेली इच्छा, वांछित फळ आहे, वांछित इच्छा आहे, मी ती पूर्ण करेल. असं म्हटल्यानंतर भगवंत तिथे आणि म्हणतात की जे कोणी माझ्यावर मन केंद्र करून इच्छा करतो आणि त्याच्या इच्छा पूर्ण होतात, पूर्ण मन केंद्रित केलं तर भगवंत इच्छा पूर्ण करा. आणि सुखदेव गोस्वामी म्हणतात की हे जो कोणी प्रसंग ऐकतो चिरहरणचा प्रसंग त्याचं हृदय शुद्ध होत आहे, भगवंताची दया भेटती आणि गोपीसारखं एकनिष्ठ भाव भक्ती भगवंताच्या प्रती वाढते. आणि ही कथा आणखीन एक शिक्षा देते. ती
ती म्हणजे परिपूर्ण शरणागती, समर्पण आणि सेवा. समर्पण म्हणजे सेवा, शरणागती म्हणजे माझ्या काही इच्छा नाही, तुम्ही सांगाल ते, त्याला म्हणतात समर्पण, शरणागती म्हणतात. शरणागतीमध्ये टर्म्स आणि कंडिशन नसतात. आणि असं झाल्यानंतर तिथे सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की अरे गोपींनो, जसं एतत् जन्म साफल्ये देहिनाम देहीशु प्राणार अर्थर धिया वाचा श्रेय आचरण उत्तम. ज्याप्रमाणे एखादा वृक्ष, त्याचं पान, फूल, फळ, साल, लाकूड सगळं काही समाजाला उपयोगातच. लोक त्याला दगड मारतात, दगड मारलं तरी ते त्याचं कार्य सोडत नाही, कोणावर कोपित होत नाही. त्या ज्या व्यक्तीला जे गोष्टी पाहिजे ते सगळं देत आहे. त्याच प्रकारे प्रत्येक व्यक्तीने त्या वृक्षाप्रमाणे शिकलं पाहिजे. वृक्षाने सगळं काही समाजासाठी दिलंय. त्याच प्रकारे तुमच्याकडे जी असलेली संपत्ती, मान, सन्मान, प्रतिष्ठा, पद, हे सगळं समाज सेवेला पाहिजे. कोणत्या? प्राण अर्थर धिया, प्राण लावला पाहिजे. अर्थ म्हणजे धन तुमचं दिलं पाहिजे, आणि ध्येय म्हणजे बुद्धी. या तिन्ही गोष्टी तुम्ही संपूर्णपणे भगवत सेवेत आणि समाज सेवेत लावले पाहिजे. मी 2-3 दिवसापूर्वी एक वाक्य बोललो तुम्हाला. तुमचं शरीर झिजतंय, झिजत राहणार आहे, पण तुम्ही कोणासाठी झिजवतात आणि कसं झिजवतात याच्यावर फळ आहे. भौतिक संसारात किती झिजवलं तर काहीच हाताला येणार नाही, पण जेव्हा तुम्ही भगवंतासाठी झिजवता सर्व काही, तर भगवंत त्या शरीर झिजल्याचं फळ तरी देतात. भौतिक जगामध्ये तुम्हाला कोण काय फळ देत आहे? मुलगा म्हणतो आई बापाने आमच्यासाठी काय केलं, बायको म्हणते नवऱ्याला तुम्ही माझ्यासाठी काय केलं, सगळेजण म्हणतात माझ्यासाठी काय केलं. ह्या सगळ्यांचा कॉमन पस आहे. पण भगवंत कधीच असं म्हणत नाही की भक्तांनी माझ्यासाठी काय केलं. जे काही देतात, जसं तुम्ही मार्केटमधून जिलाबी आणली किंवा स्वीट आणलं आणि जाता जाता तुमच्या मुलाकडे दिलं, आणि ते जिलेबीचं मिठाई पप्पा एक खाणं, मम्मी एक खाणं, ती जिलेबी मम्मी पप्पाने दिलेली असते. पण जेव्हा बालक देतो ना, तर त्या माता पित्याला एवढा आनंद होतो की कल्पना नाही करू शकत की माझ्या बाळाने ती मिठाई मला अर्पण केलेली आहे. त्याच प्रकारे भगवंत सर्व काही तुम्हाला देतात, पण भगवंताला तुम्ही त्याच्यातलं थोडंसं करून जर भगवंताला अर्पण केलं, तर भगवंत म्हणतात ह्या जीवानं माझ्यासाठी सर्व काही दिलेलं आहे. त्याच्यातच ते प्रसन्न होतात. ज्याप्रमाणे माता पिता बालकाच्या प्रेमापोटी प्रसन्न होतात, त्याच प्रकारे भगवंत आपल्या भक्तावर प्रसन्न होतात. म्हणून हे जे आहे कात्यायनी महामाये, हे जे व्रत आहे, प्रत्येक व्यक्तीने आपल्याला वांछित फळ प्राप्त करायचं असेल ते केलं पाहिजे. आणि हे केल्यानंतर भगवंत सुखदेव गोस्वामी वर्णन करतात. ह्या लिहिलेल्यानंतर सुखदेव गोस्वामी विप्र ब्राह्मण स्त्रियांचा उद्धाराचं वर्णन करतात. कारण की परीक्षित महाराजांना गोपींबद्दल उत्सुकता होती, पण परीक्षित महाराजांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला की ज्या बाकीच्या स्त्रिया आहेत त्यांना भगवंत कृपा देतात का नाही. तर सुखदेव गोस्वामींना हाच भाव जाणला. बोलले नाही सुखदेव गोस्वामी. सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांच्या मनामध्ये काय चालू आहे आणि ते काय विचार करतात याच्यानुसार ती कथा सांगतायत. म्हणजे की श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये किती समन्वय असेल, एकूण एकाच्या चेतना किती एक मिलन झाले असेल की त्यांना एकूण एकाचा भाव समजतो. म्हणून आचार्य आपल्याला सांगतात की श्रोता स्वतः नसला पाहिजे. काय? श्रोता स्वतः नसला पाहिजे. आपण नेहमी ध्यानपूर्वक अवस्थेत ऐकलं पाहिजे. हे उत्सुकतेचं लक्षण आहे. म्हणून अशा प्रकारे सुखदेव गोस्वामी कथा सुरुवात करतात. एक दिवस भगवान कृष्ण गोपसखा गाई वासरांना यमुनेच्या तटावर गेले आणि गेल्यानंतर खेळून खेळून खूप दमले. सगळे गोपसखा काही पशु पक्ष्यांचा आवाज काढू लागले, कोणी बेडकासारखे उड्या मारू लागले, कोणी भगवान कृष्णाला पकडण्याचा प्रयत्न करू लागले. अशा नाना प्रकारच्या लीला भगवंतासोबत खेळू खेळू सगळे गोपसखा थकून गेले आणि म्हणले कृष्णा कृष्ण कृष्ण महाभागा, अरे कृष्णा आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे. म्हणे भूक लागली, तू सगळ्या असुरांचा नाश करतो, पण आमच्या पोटातली जी भूक आहे ना त्या असुराचा कधी नाश करणार. आणि तू सगळ्या इच्छा पूर्ण करतोस, आज आम्हाला काहीतरी खायला दे. त्यावेळेस भगवंत म्हणतात, इथे शेजारीच अंगिरी ऋषी नावाचे कुळातले ब्राह्मण एक अंगिरी यज्ञ करतायत. ते यज्ञामध्ये तुम्ही जा आणि त्यांना सांगा
की आम्हाला भूक लागलेली आहे आणि ते यज्ञाची जी सामग्री आहे ती आम्हाला थोडीशी देऊन टाका किंवा थोडासा प्रसाद आम्हाला अर्पण करा. हे सगळे बालक निरागस असतात, प्रांजळ असतात, त्यांच्या मनामध्ये किंतु परंतु काय नसते. म्हणून शास्त्र म्हणतंय की भगवंताच्या भक्तीमध्ये तुम्ही जेवढे निरागस राहतात तेवढी भगवंताची कृपा भेटते. तुम्ही निरागस नसाल, तुमच्यामध्ये छळ कपट ड्युएलिटी असेल, द्वंद्व असेल, पक्षपात असेल, तर भगवंताची कृपा नाही भेटत. निरागसपणा पाहिजे, सरळता पाहिजे, साधं सरळ राहतात. कारण भगवान कृष्ण साधे सरळ आहे. त्यांच्याकडे जाणारा व्यक्ती सुद्धा साधा सरळ असला तर त्याला ज्या भगवंताची भक्ती करतो तो भगवंत साधा सरळ आहे. ते काय आपल्यासारखे IIT MTech शहरामध्ये राहणार नाही, गावचे आहेत, गाई वासरं पाळणार आहे. आज आपण गाई वासरं पाळणारा किती इज्जत देतो, काही देत नाहीत, त्याला बघत बी नाहीत. गावात तर त्याला हे करतात. भगवंत साधे वेश. मग भगवंत म्हणतात मी एवढा साधा सरळ आहे तर माझ्याकडे येणारा भक्त कसा ताईट असला पाहिजे का? कसा पाहिजे? साधा सरळ. पण आपलं एवढं सोपं नाही साधं सरळ होणं. आपण नाही का फार भगवान कृष्ण मुद्दाम तिरपे राहतात. ते माहिती आहे कलियुगातले सगळे तेडे लोक आहेत आणि यांच्यात शिरायचं तर तेडच जावं लागेल. एक तर घुसत नाही, घुसले तर बाहेर निघत नाही. कारण हरे कृष्ण भक्ती म्हणजे अंडरवर्ल्डची डॉनची टीम आहे. एकदा गेला आतमध्ये बाहेर लवकर येत नाही. जसं आमचा एक भक्त बाहेर एकदा गेला, म्हटलं बस भक्ती सोडून द्यायची. म्हणजे का रे बाबा, कांदा भजी खायला भेटत नाही, चहा प्यायला भेटत नाही, आपल्याला एन्जॉय करायचं. त्याला म्हटलं अरे कांदा भेजापेक्षा मी पत्त्या गोबीचे भजे बनवून मी खाऊ घालतो, मला चांगली कुकिंग येते, मला काळजी करू नको. तुला चहा कॉफी बदल कॉफी बनवून देतो आणि मी बनवतो. लाजत नाही. आपण कुठे गेले तर उपाशी मारायची वेळ नाही, भारी भारी आयटम जमतात खायला. तो वेगळा विषय. सांगायचा मुद्दा असा. आणि जेव्हा तो हॉटेलमध्ये कांदा भजी खायला गेला की लगेच त्याला ते तत्व आठवायला लागले. अरे आपण हे ऐकलं ते ऐकलं, नाही 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 चुकीचं करतोय. पुन्हा वापस आला. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय की भगवंत एकदा धरतात पुन्हा सोडत नाही. असो, त्या मुद्द्याकडे न जाता आपल्याला जे ब्राह्मण स्त्रिया आहेत त्यांच्याकडे गेले आणि काहीतरी मागितलं. त्या ब्राह्मणाने काय केलं, दुर्लक्ष केलं गोपसखांकडे. मग काही भेटणार नाही. बऱ्याच वेळा वाट पाहिली आणि धुटकारून लावल्यानंतर सगळ्या गोपसखा निराश होऊन भगवंताकडे आले. भगवंता म्हणले काय झालं? म्हणे भगवंता ह्या अंगर ऋषी ब्राह्मण आहेत, त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं, आम्हाला काही थोडा सुद्धा प्रसाद अर्पण नाही केला. त्यावेळेस भगवंत म्हणले एक काम करा, ह्या ज्या ब्राह्मण स्त्रिया आहेत, ब्राह्मण जे आहेत ते मोठे यज्ञ आहुती स्वाहा स्वाहा करतायत, त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीकडे जा आणि त्यांना सांगा. काय सांगा? की ते शेजारच्या वनामध्ये यमुनाच्या तटावर कृष्ण बलराम नाही का त्यांना खूप भूक लागलेली आहे आणि तुम्ही थोडासा काहीतरी प्रसाद अर्पण द्या कृष्ण बलरामसाठी, असं म्हणून तुम्ही जा. आणि तुम्हाला निश्चित मला विश्वास आहे की ह्या विप्र ब्राह्मणांच्या ज्या स्त्रिया आहेत, पत्न्या आहेत, ते तुम्हाला रिकाम्या हाताने कधी जाऊ देणार नाहीत. आणि मग ह्या सगळ्या जे गोपसखा असतात ते जातात आणि ह्या स्त्रिया अतिशय सजून धजून बसलेल्या असतात. यज्ञाची सगळी सामग्री तयारी केलेली असते आणि ती सामग्री सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की कशी सामग्री होती, शुद्ध तुपातली. आता तुम्ही लाडू आणले, हे राजगिऱ्याची कंपन्यातले उचलून आणले, शेजारची कडे धावधाववाडी. म्हणजे आपण जो प्रसाद आणतो ना, दोन गोष्टी आणल्या पाहिजे. बाहेरचं कधीच नाही आणलं पाहिजे, पुण्य लाभत नाही. कारण तो कोणा चेतनेत बनवतो. तुम्ही स्वतःच्या चेतनेने जेव्हा बनवतात ना, भगवंतासाठी मी बनवते, तो भगवंताची कृपा आणि दया त्याच्यात उतरते आणि आपल्याला सेवेचं फळ प्राप्त होते. नाही तर फळं आणायचे, फ्रूट्स आणायचे, नाही तर घरातून नाही का प्रसाद बनवून आणला पाहिजे आणि तो अर्पण केला पाहिजे. आणि मग अशा प्रकारे ह्या ज्या ब्राह्मण स्त्रिया आहेत, जेव्हा त्याने ऐकलं की हे सगळे गोपसखा भूक लागलेले, कृष्ण बलरामाला भूक लागलेली, त्या स्त्रियांना कोणताही विचार नाही केला. जेवढे यज्ञाची सामग्री बनवलेली होते त्या सगळ्या सामग्र्या त्या ज्या ब्राह्मण स्त्रिया आहेत त्यांनी उचललं आणि उत्कंठेने, ज्याप्रमाणे एक वासरू गायीकडे धावत जातो त्याच प्रकारे ह्या ब्राह्मण स्त्रिया, ज्या ब्राह्मण पत्न्या आहेत, त्या भगवान कृष्णाकडे उत्कंठेने जात होत्या, तळमळतेने जात होत्या की कधी आम्ही भगवान कृष्ण आणि बलरामाला हे प्रसाद अर्पण करू आणि हे कधी खाऊन भगवंत कसे प्रसन्न होते.
आणि ह्या भावनेतून अशोक वनामध्ये ते गेले. 12 वनापैकी एक वन आहे अशोक वन. आणि त्या वनामध्ये गेल्यानंतर भगवंताला जसं पाहतात तसं त्याने डोळ्याच्या अश्रूच्या धारे भगवंताला अभिषेक करतात. आणि केल्यानंतर तिथे सगळे जे पदार्थ आहे ते भगवान कृष्णाला अर्पण केल्यानंतर कृष्ण एवढे प्रसन्न होतात की म्हणजे हे ब्राह्मण स्त्रियांनो, मी खूप आनंदित झालो, प्रसन्न झालोय की तुम्ही हे सुंदर सुंदर व्यंजन अर्पण केलेले. आचार्य सुखदेव गोस्वामी प्रश्न विचार करतात की ह्या जे ब्राह्मण स्त्रिया होत्या त्यांना भगवान कृष्णाच्या प्रती एवढं आकर्षण होतं, पण त्यांच्या पतीचं आकर्षण का नव्हतं, हा प्रश्न आचार्य टाकतात. तिथं उत्तर देताना आचार्य उत्तर देतात की जे ब्राह्मण होते त्यांच्यामध्ये 2 गोष्टी होती. त्यांना स्वतःला वाटायचं की आम्ही विद्वान प्रगांड पंडित आहेत, शास्त्राचं आम्हाला एवढं ज्ञान आहे, आम्ही ब्राह्मण कुळातले आहेत. आणि जे यज्ञ करतो ते भगवंत विष्णू आहेत, ते कृष्णाला साधारण बालक समजत होते. म्हणून प्रगांड पंडित जेव्हा अहंकार अभिमान असतो, भगवंत जवळ असून सुद्धा त्यांना दर्शन दिले जात नाही. पण जो साधारण जी स्त्री असते, केवळ भगवंताचं जरी ऐकलं, श्रवण केलं तरी भगवंत म्हणतात जेवढा वेदांचं ऐकून मला आनंद होत नाही, ब्रह्मसूत्र वाचून आनंद होत नाही, ज्या रुच्या म्हटल्या तेवढा मला आनंद होत नाही, पण जे प्रेमी भक्त माझ्याबद्दल श्रवण करतात आणि माझं गायन करतात तेवढा आनंद मला जास्त होतो. म्हणून त्या ज्या ब्राह्मण स्त्रिया त्यांनी भगवंताचं एवढं ऐकलं होतं की त्यांना जीवनामध्ये एवढं ऐकल्यानंतर एकच इच्छा होते की आम्ही भगवंताचं दर्शन कधी करावं. म्हणून आपण एवढ्या वर्षे प्रवचन, कीर्तन, भागवत कथा खूप ऐकल्या, आपलं तेवढं अट्रॅक्शन का होत नाही, आपली ओढ का वाढत नाही, याचं कारण काय की आपण 3 गोष्टी करत नाहीत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम. ज्याचं श्रवण चांगलं असेल तो कीर्तन करतो, म्हणजे जप करतो किंवा नाम जप करतो, भजन करतो. आणि त्या जपामुळे काय होतंय, विष्णू स्मरण होतंय. आणि विष्णू स्मरण करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, कीर्तन करावं लागेल. कीर्तन म्हणजे जप करावं. आणि जप चांगला करायचा असेल तर श्रवण करावं लागेल. या 3 गोष्टी एकूण एकावर डिपेंडन्स आहे. श्रवण चांगलं केलं तर कीर्तन चांगलं होईल, आणि कीर्तन चांगलं केलं तर विष्णू स्मरण होऊ शकेल. तोपर्यंत होणार नाही. नुसतं ऐकलं श्रवण, रात्रभर वाडावर गाई, सकाळी पावता काहीच नाही, असं नको. महत्वाचा मुद्दा आहे की ते चिंतन. आचार्य सांगा 3 गोष्टी केल्या पाहिजे, श्रवणम, मननम, निधिध्यासनम. श्रवण केल्यानंतर मननम करा. जसं गाय खाते आणि रात्री रवंत करते, त्याच प्रकारे आपण जे ऐकलं त्याच्यावर मनन केलं पाहिजे. आणि मनन केल्यानंतर निधिध्यासनम. निधिध्यासनम म्हणजे ते आत्मसात केलं पाहिजे, आपल्या जीवनात अंगीकार केला पाहिजे की ह्या प्रवचनातून, ह्या कीर्तनातून ह्या गोष्टी मला अनुभव केलेल्या आहेत. याला इंग्लिशमध्ये म्हणतात 3 गोष्टी, थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग. थिंकिंग म्हणजे विचार करा, थिंकिंग, फिलिंग म्हणजे अनुभव करा, आणि विलिंग म्हणजे काय, व्यक्त करा आपल्या भावनामध्ये, आपल्या शब्दांमध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या आचरणामध्ये. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तो भगवान कृष्णाचा अनुभव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही, असं आचार्य वर्णन करतायत. आणि हे झाल्यानंतर त्या ब्राह्मण स्त्रियांना भगवंताच्या पुढे ओढ झाल्यानंतर भगवंत म्हणले की तुमच्या सेवेने मी संतुष्ट झालोय. आणि संतुष्ट झाल्यानंतर त्यावेळेस गोपीने त्या ब्राह्मण स्त्रियांना म्हणतात की तुम्ही आता घरी जा आणि तुमच्या पतीची सेवा करा. जसं हे वाक्य ऐकतात त्या ब्राह्मण स्त्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू धरायला. त्या म्हटल्या की भगवंता, आम्ही सगळं सोडून आलोय, आमच्या पतीला, आमच्या पुत्रांना, आमच्या बंधूंना, आमच्या माता पित्यांना, आम्ही सासू सासऱ्यांना, सगळ्यांचा त्याग केला केवळ तुझ्यासाठी. आणि आम्ही एवढा त्याग करून सुद्धा जरी तू म्हणत असेल जा, तर तो समाज आम्हाला स्वीकारणार नाहीये. आणि आमची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंता, आम्हाला आता तुला सोडून जाण्याची इच्छा होत नाही. त्यावेळेस भगवंत म्हणतात, गोपींनो, आपलं ब्राह्मण स्त्रियांनो, समाजात एक मर्यादा असते, त्या मर्यादेचं उल्लंघन होता कामा नये. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी राहा, ज्या स्थितीमध्ये राहतात त्या स्थितीमध्ये राहा. सतत माझं श्रवण कीर्तन करा, स्मरण करा. जो अनुभव आपल्याला भेटला ना दोघांना होतो, तोच अनुभव तुम्हाला घरी बसल्या बसल्या भेटू शकेल. म्हणून याची चिंता करू नका, असं मी तुम्हाला आश्वासन देतोय. आणि भगवंत स्वतः आश्वासन देत आहेत ब्राह्मण स्त्रियांना. आणि दिल्यानंतर तिथे
त्या म्हणतात की अरे भगवंता एवढी परीक्षा नको पाहायला. त्यावेळेस भगवंत दोन गोष्टीच्या स्त्रियांचं वर्णन करतात. एक स्त्री पतीसोबत राहून जशी पतीसोबत राहते पण प्रियकराची आठवण करते, आणि दुसरी स्त्री असते पतीसोबत राहते पतीचं स्मरण करते. आता भगवंत कशी उदाहरण देतात बघा बरं. आणि याचा अर्थ याभिचार नाही येतो, शुद्ध प्रेम आहे आणि भगवंताचं विस्तारित भावना आहे ती, हे पण क्लिअर करणं महत्त्वाचं. भगवंत म्हणतात तुम्ही ज्या ठिकाणी राहा पण ती चित्त, जसे की स्त्री आपल्या प्रियकराची आठवण करते तशीच तुम्ही आठवण माझी करा. उदाहरण देतात. दुसरं उदाहरण देतात, ते म्हणतात की जशी माता आपल्या बालकाचं स्मरण करते कार्य करताना, तसं तुम्ही स्मरण करा. आणि ही भावना जर ठेवली तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा व्यत्यय येणार नाही. राहिला प्रश्न समाजाचा, परिवाराचा, ते मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्हाला कोणी काही मानणार नाही. आणि जेव्हा सगळ्या त्या स्त्रिया प्रसाद अर्पण केल्यानंतर जेव्हा पतीकडे जातात आणि अंगऋषी ब्राह्मण असतात, ते बघतात की अरे आमच्या पत्नीनं आम्ही जे यज्ञ ज्याच्यासाठी करत होतो तर यज्ञाचा भोगता साक्षात आमच्याकडे आला होता. पण आम्ही दुर्दैवाने आम्हाला जे अभिमान होता, गर्व होता, पद होता, ज्ञान होता, प्रकांड पंडित होता, ते सगळं व्यर्थ झालं. का? आम्हाला भगवंताबद्दल श्रवण नसल्यामुळं ते आकर्षण नव्हतं. आणि आमच्या पत्नीना जे आम्ही विद्वत्तेतून प्राप्त नाही केलं ते केवळ साधारण क्रिया करून त्यांनी भगवंताला प्राप्त केलं. आणि त्यावेळेस मला धिक जन्म, आमचा जन्म व्यर्थ आहे. त्याच्यानंतर धिक आमचं ब्रह्मचार्य, आमचं ब्रह्मचार्य फालतूपणा आहे, काही अर्थ नाही. त्याच्यानंतर धिक वृता, आम्ही जे वृत केलं त्याच्या वृत्ताचा धिक्कार आहे. त्याच्यानंतर धिक बहुज्ञानम, आमचं प्रगांड ज्ञान सुद्धा नष्ट आहे, काही उपयोगाचं नाहीये. धिक कुलम, आम्ही ज्या कुळातून जन्म आलोय तो कुळ सुद्धा आमचा धिक्कार आहे त्या कुळाचा. आणि क्रीडाय मोक्षे, धिक्कार आहे त्या क्रियाचा. ज्या क्रिया शास्त्र सुप्त पद्धतीने करतो त्या क्रियाचा धिक्कार आहे. आणि ए मुखा तो अध्यक्षजन, अरे भगवान कृष्ण आमच्या गुणाचा आणि कार्याचा सगळं धिक्कार आहे, मात्सर्यामुळं धिक्कार आहे. आणि हे वर्णन केल्यानंतर तिथं एवढी ग्लानी होती. आणि ग्लानी झाल्यानंतर त्यांना असं वाटत होतं, त्यांच्या पत्न्या म्हटल्या की तुम्ही एवढं स्वतःला धिक्कार करतात. आचार्य आपल्याला सांगतात की जी क्रिया आपण करतोय आणि त्या क्रियेनं भगवंत प्रसन्न होत नसेल त्या क्रिया सगळ्या धिक्कार आहेत. वृत्त कैवल्य, दान, धर्म, यात्रा, आपण जे ग्रंथ पठन करतो त्यांचा अधिष्ठान भगवंत नसेल त्या सगळ्या गोष्टी धिक्कार आहेत. कधी कोणाला जन्माचा अभिमान होतो किंवा कोणाला ज्ञानाचा अभिमान होतो. बघा ना, एक प्रवक्ता दुसऱ्या प्रवक्त्याच्या प्रवचनाला कधीच बसत नाही, कधीच नाही. त्याला अभिमान एवढा असतो की मी याचं कसं ऐकू. याचा अर्थ काय? तो ज्ञानानं मोठा झालाय, शरीरानं वाढला पण बुद्धीनं नाही वाढला. आम्ही आमच्या मंदिरामध्ये जे गुरुवर्ग आम्हाला शिकवतो ना ते लय प्रकांड पंडित विद्वान आहेत, सगळे शास्त्र त्याने पेळले. पण एक नवीन ज्युनियर 2 वर्षाच्या 1 वर्षात सुद्धा प्रवचन देत असेल ना त्याच्या समोर बसतात. का बरं? ते म्हणतात की मला अजून ज्ञानच कळालं नाही. म्हणून भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये प्रश्न विचारला आहे की जेव्हा सुखदेव गोस्वामी प्रवचनाला बसले त्यावेळेस नारद मुनी आणि वेद व्यास का बरं बसले त्या प्रवचनाला, असा प्रश्न विचारला आहे तिथे. कारण की नारद मुनी ज्ञान कोण घेतलं? ब्रह्माजी कोण घेतलं? ब्रह्माजीने ते ज्ञान भगवंता कोण घेतलं? आणि नारद मुनींचे शिष्य कोण? वेद व्यास. आणि व्यासांचे शिष्य कोण? सुखदेव गोस्वामी. आणि हे गुरु शिष्य सुखदेव गोस्वामींचा म्हणजे पाहायला गेलं तर नारद मुनींचे कोण होते? ते नातूच होते एक दृष्टिकोन, शिष्य पण होते. पण सगळ्यात ज्युनियर असलेले सुखदेव गोस्वामी 16 वर्षाच्या तरुणाकडून ते श्रीमद भागवतम श्रवण करतात. आचार्य तिथं 3 कारण देतात. पहिलं कारण म्हणजे जे सुखदेव गोस्वामी होते ते कोणी साधारण होते, ते राधाराणीचे सुख होते, पोपट होते. त्यांनी साक्षात भगवान कृष्णाच्या सर्व लीलाचं दर्शन घेतलं. आणि लीला घेतल्यानंतर भगवान कृष्ण, राधाराणी, सगळे गोपसखा जेव्हा वृंदावन वापस गोलोक वृंदावनमध्ये जात होते त्यावेळेस सुख सुद्धा त्यांच्या सोबत जात असताना राधाराणी म्हणते नाही तुम्हाला इथं राहायचं, तुम्ही ज्या ज्या लीला ऐकल्या त्या लीलाचं तुम्हाला बखान करायचं, त्यासाठी तुम्ही इथे थांबा. आणि राधाराणीच्या आदेशावरून नाही का ते सुख नाही का राहिले. एक दिवस
हे फिरत असताना कैलास लोकामध्ये एक वटवृक्षावर बसले. तिथे शिवजी आपली जी पत्नी आहे पार्वतीला श्रीमद भागवताची कथा करू लागले. आणि कथा करीत असताना सुखदेव शिवजी नाही का कथेमध्ये एवढे तल्लीन होते, पत्नीला सांगितलं मी कथा करताना हो करायचं मधामध्ये. आणि साहजिक आहे कथा चालू झाल्यानंतर पार्वती झोपली, जसे तुम्ही कोणी लोक झोपलेले आता. जसं आमचे गौरगोपाल प्रभू सांगतात, ते म्हणतात एक म्हातारी आली होती त्यांच्याकडे, म्हणजे महाराज मी पुण्याला राहते, पुण्यामध्ये माझी ट्रीटमेंट नाही भेटली. म्हणजे अच्छा, मुंबईला घेतली नाही ट्रीटमेंट झाली, बँगलोरला गेले ट्रीटमेंट नाही भेटली, माझा मुलगा अमेरिकेला घेऊन गेला पण ट्रीटमेंट नाही झाली, पण मी जसे तुमच्या प्रवचनाला बसले ना ती ट्रीटमेंट मला भेटली. म्हणजे कोणती माताजी? जसं तुमचं प्रवचन चालू होतं ना मला झोप चांगली लागते तुमच्या प्रवचनात. जेव्हा कुंभकर्णाचा वध केला आणि केल्यानंतर कुंभकर्णाची कोण होतं पत्नी? निद्रादेवी. त्यावेळेस ती भगवंताकडे म्हणली, भगवंत माझे स्वामी मारले, मी कुठे जाऊ? भगवंत म्हणले काळजी करू नकोस, कलियुगामध्ये जे भक्त प्रवचनाला बसतात ना तिथे जाऊन तू प्रवेश कर आणि त्यांना तुझा प्रभाव दाखव. ठीक आहे, हरे कृष्ण. आपला विषय कुठे जात होता? सुखदेव गोस्वामीकडे. तर अशा प्रकारे सुखदेव गोस्वामी तिथे हू करत पार्वती ऐकत असताना त्या झाडावर नाही कधी सुख बसले आणि कथा ऐकू लागले. सगळी कथा ऐकल्यानंतर शिवजी विचार करता, महादेव विचारतात, भोलेनाथ विचार करतात, कथा अरे इथं झोपली आहे, कथा ऐकतोय कोण? बघितलं सुख. त्यांना राग आला की हे सुख कसं काय पात्र आहे, म्हणून त्रिशूळ घेऊन लागतात आणि त्रिशूळानंतर सुख पुढे महादेव मागे, सुख पुढे महादेव मागे. पद्मपुराणामध्ये ही कथा येते. त्यावेळेस जाबल ऋषीची पत्नी कन्या असते वाटिका, तिला जाबाली कन्या पण म्हणतात. ती जांबाई देत असताना तिच्या गर्भाचा आश्रय सुखदेव गोस्वामी घेतात आणि त्यांचे जाबाली जी कन्या आहे वाटिका तिचे पती कोण असतात? वेदव्यास. आणि जेव्हा वेदव्यास बघतात की माझ्या पत्नीने गर्भधारण केलेला आहे, ह्या बालकाला मी काय केलं पाहिजे? श्रीमद भागवत शिकवलं पाहिजे. आणि या भावनेनं तिथे वेदव्यासाने पूर्ण भागवतम त्यांना शिकवलं. 12 वर्ष गर्भामध्ये राहिले आणि वेदव्यास म्हणतात बाहेर नाही, आपलं बाहेर या. ते नाही म्हणले मायाचा मला प्रभाव होईल. वेदव्यास स्वतः गेले द्वारकेमध्ये, भगवान कृष्णाला घेऊन आले आणि मग भगवान कृष्णाने आश्वासन दिलं तुला मायाचा प्रभाव होणार नाही. आणि त्यावेळेस आईच्या गर्भातून जसे निघाले त्यावेळेस 16 वर्षाच्या ते कुठे गेले? राजा परीक्षेच्या तिथे आले. आणि म्हणून नारद मुनी आणि वेदव्यास का बसण्याचं कारण ते 3 आहेत की ज्या सुखाने डोळ्यानं पाहिलं, त्याच्यानंतर महादेवाकडून ऐकलं, वेदव्यासाकडून शिकलं आणि ह्या 3ही गोष्टी म्हणजे प्रत्यक्ष पाहिलं, ऐकून घेतलं, समजून घेतलं. आणि जेव्हा ही कथा करतील याचा अर्थ ते वयानं जरी छोटे असले पण कथेमध्ये परिपूर्ण अवस्था त्यांच्याकडे असल्यामुळं नारद मुनी आणि वेदव्यास त्या कथेमध्ये बसले, असं आचार्य सूत गोस्वामी सौनक आदी ऋषींना वर्णन करतायत. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे, आता आपल्या बॅक टू कम बाकीच्या आता आपल्या कथेवर येऊया की ज्या ब्राह्मण स्त्रिया होत्या, भगवंताने सगळा धिक्कार आहे आपला ह्या गोष्टीचा. म्हणून जी गोष्ट आपल्याला भगवत भक्तीमध्ये बाधा येत असेल त्या गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे. आणि शास्त्रामध्ये कितीतरी उदाहरण आहेत 12व्या स्कंदामध्ये की जे भक्तीमध्ये बाधा आला, आईचा त्याग केला भरताने. भक्तीमध्ये बाधा आली वडिलाची, प्रल्हाद महाराजांनी पित्याचा त्याग केला. त्याच्यानंतर भक्तीमध्ये भावाचा बाधा आला तर बिभीषण रावणाचा त्याग केला. आणि शास्त्रामध्ये असे कितीतरी की भक्ती पत्नी बाधा बनली तर ती सुद्धा त्याग केला. असे शास्त्रामध्ये किती नातेवाईकाचा आपलं बली महाराजांच्या भक्तीमध्ये बाधा म्हणत होते दैत्यगुरु शुक्राचार्य, गुरुचा पण त्याग केला. भगवंताच्या भक्तीमध्ये जी गोष्ट बाधक असेल त्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम. भगवंताच्या भक्ती गोष्टीसाठी जी अनुकूल गोष्ट आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि जी प्रतिकूल गोष्ट आहे आपण त्याचा त्याग केला पाहिजे. आणि मग इथे जे ब्राह्मण आहे त्यांना जीवनाचा व्यर्थ वाटलं
पण त्यावेळेस पत्न्या म्हणतात तुम्ही दर्शन का घेत नाहीत? तर त्यांना असं वाटलं की जर आम्ही कृष्णाचं दर्शन घेतलं आणि ही गोष्ट जर कंसाला कळाली तर आमच्या विध्वंसाचं कारण होईल, म्हणून त्यापेक्षा दर्शन न घेतलेलं. कधी यदा कदाचित भविष्यामध्ये भगवंताचं दर्शन घेऊ अशी भावना त्याने ठेवली. तिथे सुखदेव गोस्वामी म्हणतात की जर कोणाच्या हृदयामध्ये पाप जर असेल थोडंसं आणि इच्छा नसेल तर भगवंत जवळ असून सुद्धा भगवंताचं दर्शन घेता येत नाही. बघा लोक बरेच गंगेच्या काळ नाशिकचे लोक गोदावरीला कधी स्नानाला जात नाही. ते कधी जातो माहिती आहे? कोणाचं 10-13 असेल तर, म्हणजे गेल्यानंतरच जातात तिथे, बाकी टायमाला जात नाही. ते बी असं लांबूनच पाणी तर पण वाटायला. पण यूपी नॉर्थ इंडियाचे सगळे लोक येतात. इथले सुद्धा लोक तिकडे जातात, पण तिथले लोक कधीच येत नाहीत. मग जिथं पिकत तिथं विकत नाही, त्याची किंमत राहत नाही आपल्याला. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याजवळ जी गोष्ट आपल्याला भेटली त्याची किंमत करा. एकदा वेळ निघून गेलं की काही अर्थ नाही त्या गोष्टीचा. आणि हे वर्णन केल्यानंतर ते म्हणतात की ही जी कोणी ऐकतो कथा, इथं पुन्हा सुखदेव गोस्वामी म्हणतात त्या हृदयामध्ये शुद्धीकरण नसल्यामुळं भगवंतानं सुद्धा त्यांना दर्शन नाही दिलं. म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये आणखीन कल्मश होते. कल्मश या शब्दाचा अर्थ आचार्य सांगतात पाप वृत्ती, किंवा जे पाप भगवंतापासून दूर घेऊन जातात. म्हणून सहजासहजी आता ह्या तरोळ कॉलनीमध्ये लोकसंख्या किती असेल? भरपूर असेल. कोणी IPL ची मॅच बघत बसन, कारण की कोणी IPL बघतंय, कोणी टीव्हीच्या मालिका बघत बसतंय, कोणी मोबाईल खेळत बसतंय. कारण दुर्दैव असं आहे की भगवत भक्ती जवळ जरी असले तर ती वृत्ती जात नाही. एवढं सोपं नाही आहे. म्हणून भक्तीमध्ये 2 गोष्टी असणं महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे स्वतःची जीवाची इच्छा आणि भगवंताची कृपा असेल तरच ते प्राप्त होते. आणि मग असं झाल्यानंतर तिथे वर्णन केलं आणि केल्यानंतर सुखदेव गोस्वामी आणखीन वृंदावनमधल्या सुंदर लीला करत असताना गोर लीला सांगतात. एक दिवस नंदबाबा, जो दीपावलीचा दिवस होता, तिथे एक पूजा चालू केली होती. आणि ती पूजा करीत असताना सगळे गुराखी जे गोप होते नंदबाबाला नाही का ते यज्ञासाठी मदत करू लागले. धावपळ चालू होती सगळ्या ब्रजवाशांची की इकडून तिकडून सामान घेण्यासाठी यज्ञाची तयारी चालू होते. पुरोहित नाही की यज्ञाची तयारी करत होते. सगळे लगबगीमध्ये भगवंत येतात. त्यावेळेस भगवंत किती वर्षाचे असतात? 7 वर्षाचे असतात. आणि आनंद ते नंदबाबाला म्हणतात की बाबा तुम्ही काय करतायत आणि कशाची तयारी करतायत? त्यावेळेस नंदबाबानं दुर्लक्ष केलं की छोटासा बालक आहे, आता याला मी काय सांगितलंय इंद्रपूजा आहे, असं पूजा करतात तसं करतात, आणि याला कळणार काय? 7 वर्षाचा बालक आहे. तर नंदबाबाने काय केलं? भगवान कृष्णाला दुर्लक्ष केलं. आणि दुर्लक्ष केल्यानंतर तिथे भगवंत पुन्हा म्हणतात की जे वयाने मोठे असतात त्यांच्यामध्ये भेद कोणता नसतो. मी आणि माझं किंवा तुझं माझं, किंवा त्याच्यामध्ये चांगल्या वाईट गोष्टी किंवा भौतिक गोष्टी त्यांच्याकडे तो समान दृष्टीनं पाहतो, किंवा मित्र शत्रू मानत नाही. असा जर व्यक्ती समान दृष्टीचा असेल व्यक्ती, किंवा लहान मोठं गरीब श्रीमंत काळा गोरा ही कोणती भावना नसते, तो सर्वांना समान प्रेम करतो. तसंच बाबा तुम्ही समान दृष्टीने जर मला बघत असाल तर तुम्ही जे करता ते मला सांगाल का? तुमची इच्छा असेल, मी योग्य वाटलात असेल तर तुम्ही सांगा बरं, मी बळजबरी करतो असं नाहीये. तिथे सुखदेव गोस्वामी म्हणतात की भगवंताची नम्रता आणि सौम्य व्यवहार आपण किती बारीकसाने अभ्यास केला पाहिजे. आणि मग त्यावेळेस नंदबाबा म्हटले, अरे कृष्णा दरवर्षी प्रमाणे इंद्रपूजा करतो. कृष्ण म्हणतात ना इंद्रपूजा का करतो? म्हणलं बघ इंद्र हा पर्जन्य किंवा वर्षाचा देवता आहे. जेव्हा तो वर्षा करतो त्या वर्षामुळं गोवर्धन जे पर्वत आहे तिथे सुंदर सुंदर गवत उगते. ते गवत जेव्हा आपल्या गायी खातात आणि गायीनं गवत खाल्ल्यानंतर त्या गायीच्या दुधापासून जे दूध बनतंय त्याच्यामधून दूध दही तूप लोणी बनतंय, त्याच्यातून आपलं धन अर्जन करतंय. म्हणून दरवर्षाप्रमाणे आपण काय करतोय? ही पूजा करत असतो इंद्रदेवताची. त्यावेळेस कृष्ण म्हणतात की बाबा याला काही शास्त्र प्रमाण आहे का परंपरा आहे हे मला सांगा. त्यावेळेस नंदबाबा म्हणतात अशा काही गोष्टी असतात
की त्या कधी भीतीच्या पोटी, शत्रुता किंवा लोभाचे आवरून नाही भगवान त्याची कृपा. 3 गोष्टी सांगतात. एक म्हणजे भीती, शत्रू किंवा लोभाचे आरे जाऊन कोणी करत नाही, हे परंपरागत असतं. आणि जेव्हा आपण परंपरागत करतो तेव्हा आपल्याला ते उचित फळ भेटते. तर भगवंत म्हणतात की परंपरा, कोणत्या परंपरा? त्यावेळेस नंदबाबा म्हणतात की माझ्या वडिलांनी ते केलं, तुझ्या आजोबाने केलं, अशा करत करत कितीतरी पिढ्या जात आपण ते परंपरा पालन करतो. आणि त्या परंपराचं पालन नाही केलं तर इंद्र उद्या कोपित होईल, आणि कोपित झाला तर वर्षा करणार नाही, आणि वर्षा नाही केली तर गाईला गवत भेटणार नाही, आणि गाईला गवत नाही भेटलं, आपल्याला जे धन अर्जन पाहिजे, दूध पदार्थ आहे, ते आपल्याला भेटणार नाही, आणि आपलं जीवन ठप्प होऊ शकेल. तेव्हा भगवंत इथे पहिल्यांदा कर्ममीमांसाचं तत्वज्ञान वर्णन करतात. त्यामध्ये भगवंत म्हणतात परंपरा कोणत्या? ज्या शास्त्रसुक्त परंपरा नसेल त्या परंपरेचा पालन करून काय उपयोग नाही आहे. त्या परंपरा शास्त्राच्या आधारित जर त्या ईश्वराकडे घेऊन जात असेल तर त्या परंपरेचं महत्त्व आहे. जर त्या ईश्वराकडे घेऊन जात नसेल त्या परंपरा अर्थहीन आहेत. म्हणून आपण ज्या परंपरा पालन करतोय त्या परंपरा भगवंताकडे घेऊन जातात का? शास्त्राच्या आधारावर आहे का? कधी कधी मोठ्या माणसाला प्रश्न विचारा. जसं मी 40गावला एका परिवाराकडे गेलो होतो. त्यांचा देवारा म्हणजे एवढा मोठा होता, 10 बाय 5ची खोली होती, आणि त्या खोलीमध्ये भरपूर देवता होते. म्हणलं इथे तर मोठा मोल लागलाय देवतांचा. म्हणलं अगरबत्ती वाळता ना, तर म्हणलं काऊ माताजी तुम्ही अगरबत्ती? म्हणे प्रभूजी मी अशी आरती वळते, ज्याला धूर भेटेल त्याने घेऊन टाका. आणि मग भोग म्हणजे एवढंच वाट आहे, ज्याला भेटलं त्यानं खावा, नाही तर बाकीच्यानं उपाशी मारावा. म्हणजे आपल्या घरामध्ये किती देवता आणून ठेवतो, कुठून आणून ठेवतो, कशासाठी पूजा करतो, ते केल्यानं काय होतं हे आपल्याला काहीच माहीत नाही. माझ्या सासूने केले मी करते, माझ्या सुनानं करा, काही प्रश्न विचारा, तुला काही कळतं का, त्यांनी केलं म्हणून करा. भीती पोटे कर, प्रेम अजिबात नाही. प्रेम असलं असं तुम्ही वाटीत खाऊ घातलं नसतं त्यांना. आपलं प्रेम नाही, भीतीपोटी देवताची पूजा करतो, भीतीपोटी पित्र घालतो, अजिबात नाही. ते कोपी झाले तर आपलं काय व्हायचं या पोटी करतो. म्हणून परंपरा पालन करताना आपल्या शास्त्रसुक्त पद्धतीचा पाहिजे. परंपरा कशा निर्माण होतात? जसं एक ब्राह्मण एका यजमानाकडे यज्ञ करण्यासाठी गेला. त्या ब्राह्मणासोबत त्याचा मुलगा पण होता, आणि तिथे यज्ञ सामग्री एवढी तयारी ते यज्ञाची चालत असताना नेमकी काळी मांजर होती ना, ती सारखी वारंवार तिथे फिरायची. तो ब्राह्मण वैतागून गेले की ही मांजर सारखं सारखं जी समिधा आहे त्याला स्पर्श करते, दूषित करते. आणि आता पूजेचा टाइम झालाय आणि हे दृश्य त्यांचा मुलगा बघत राहतो. करायचं तर काय करायचं, कंटाळलं. ते यजमानाला बोलवलं, म्हणलं इकडे या. म्हणजे तुमची पत्नी कुठे? म्हणे ह्या येतात ना, आले, दोघं आले. म्हणले घमिले घेऊन या. म्हणले अच्छा, घमिले घेऊन आले. म्हणजे वरवंटा घेऊन या. हो घेऊन आले. म्हणजे काळी मांजर पहिली उचला. मग कोणी उचलायचं? म्हणे पतिदेव तुम्ही उचला. आणि पत्नीच्या हातात घमिलं आणि वरवंटा दिला. म्हणजे घराच्या कोपऱ्या, डाव्या कोपऱ्यात जा. यजमानाने पहिले मांजर ठेवा, यजमानाची जी पत्नी त्याच्यावर घमिलं ठेवा, आणि वरतून वरवंटा ठेवा. आणि हे ठेवलं पूजेच्या वेळेस, आणि बसा म्हटली तर पूजाला. पूजा केली. पूजा झाल्यानंतर हा त्यांचा मुलगा असतो, तो दुसरीकडे गेला. वडील कुठेतरी कार्याला गेल्यानंतर तो म्हटला एक काम करा, यज्ञामध्ये सगळ्या सामग्री पण 3 गोष्टी तुम्ही आणायच्या. पहिली काळी मांजर आणायची. आता यजमानाला प्रश्न होता काळी मांजर आणायची कुठून धरून? 2-4 गावात चौकशी केल्यानंतर एका गावात म्हटले आहे भाऊ काळी मांजर. ते म्हणला भाऊ तू चल काळी मांजर घेऊन, यज्ञाचा पहिला भाग महत्वाचा आहे. ती यायला तयार नाही मांजर. ते म्हटलं तुला पैसे देतो भाऊ ये. म्हणून तो आला मांजर घेऊन. आल्यानंतर यजमानाला म्हटलं उठ ती मांजर घे. ती बी मांजर डेंजर होतं. हां, नेमकं नवीन माणूस पाहिलं की ती बोच करायचं. मग कसं तरी हात लावा म्हटले. मग ठेवलं, त्याच्यावर घमिलं ठेवलं पत्नीनं, त्याच्यानं वरमांटा ठेवला, आणि हळूहळू तशी ती परंपरा चालू झाली. आणि मग जिथं कुठं यज्ञ असेल ते यज्ञामध्ये 3 गोष्टी ॲड. त्या ब्राह्मणांना बी सांगितलं नाही कशामुळं, आणि यजमान बी मूर्ख.
की त्याने सांगितलं तसं फॉलो केलं, पण तुम्ही त्याला विचारलं का हे कशासाठी, कधी, काय? मी तुम्हाला का सांगतोय, आमच्या एका भक्ताचं लग्न होतं आणि त्या ब्राह्मणाला मी कोणा ब्राह्मण जातीचा द्वेष नाही करत, मी त्या वृत्तीचा की आपण काय करतो त्याच्याबद्दल बोलतोय. त्याला लग्न होते आणि लग्न आटपून 2-3 लग्न करायचे होते, म्हणजे त्याला नाही बरं, म्हणजे दुसऱ्याचे लग्न लावायचे होते. हां, आणि त्यावेळेस तो एवढे मंत्र स्पीडमध्ये म्हणत होता. त्याच्यात एक भक्त आमचा तो मंत्र जाणणारा होता. अरे बोले तू शादी के मंत्र आणि अंत्येष्टी के मंत्र काय रे तू, म्हणजे लग्नामध्ये कोणते मंत्र म्हणतोय, अंत्येष्टीचं, आणि तुम्ही जे सांगेल ते म्हणतात, पण तुमची हिंमत कधी होत नाही. हे कशासाठी, का बरं, हे तुमचा अधिकार होतो. पुरोहित या शब्दाचा अर्थ काय, जो दुसऱ्याचा हित करतो त्याला पुरोहित असं म्हटलं जात आहे. म्हणून परंपरा तुम्ही जेव्हा पालन करतायत, त्या परंपरा भगवंताकडे घेऊन जात असेल, शास्त्रसूक्त नसेल, त्या परंपरेचा अर्थहीन आहे. आणि आपल्याकडे 80 ते 90% अंधाधुंदी परंपरा पालन केल्या जातात, भीतीपोटी करतात, त्याचा अर्थ नाही. त्याला शास्त्र म्हणते श्रम ही केवलम, तुमचं श्रम आहे ना व्यर्थ आहे, काही कामाचं नाही. आणि ह्याच गोष्टीचं करण्यासाठी भगवंत परंपरेचं खंडन करतायत, की म्हणतात ज्या परंपरा त्या परमेश्वराकडे घेऊन जाते असेल काही अर्थ नाही, आणि शास्त्रात नसेल. आणि भगवंत दुसरं म्हणतात कर्ममीमांस तत्व देतात. कर्ममीमांस म्हणजे की हे पिताश्री, हे बाबा इंद्र, तुम्ही त्याची पूजा करा नका करू, त्याचं काम आहे ते देणं आहे. कर्मानुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रारब्धानुसार सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. तोपर्यंत देवदेवता देत नाही. तुम्ही देवदेवतांची पूजा केली, तुम्हाला वाटतं आम्ही नवस केला ना आम्हाला ही गोष्ट प्राप्त होईल, अजिबात नाही. बँकेमध्ये गेलात आणि बँकेला सांगितलं साहेब मला 1 लाख रुपये पाहिजे, मॅनेजरकडे गेल्यानंतर मॅनेजर म्हणतो, कॅशियरला बोलतो, बाबा हे जे कस्टमर आला आहे त्याच्याकडे जाऊन बघ, याचे पैसे 1 लाख रुपये दे. तो कॅशियरकडे जातो आणि गेल्यानंतर मग तो साहेब 1 लाख रुपये दे. ते म्हणतात तुमच्या अकाउंटमध्ये केवळ 15,000 आहे, 15,000 पैकी तुम्हाला पैसे भेटेल. तोपर्यंत जास्त देऊ शकत नाही. तुम्हाला जास्त द्यायचं असेल तर तुम्हाला पहिले काहीतरी पे करावं लागेल, त्यानुसार आम्ही देऊ. त्याच प्रकारे नवस हा जो प्रकार असतो तो काय करतो, परमात्माकडे जातो, आणि परमार्थ काय करतो, परमात्मा प्रकृतीकडे पाठवतो. बघ याच्या प्रारब्धामध्ये किती काय आहे, आणि त्यानुसार त्याला ते फळ देते. तसंच कर्ममीमांस, जेवढं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत तेवढंच तुम्हाला ते फळ भेटल. कर्ममीमांसावर जास्त भेटत नाही. तुम्ही किती उपासक वृत्त कैवल्य करा, ती एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यामध्ये तळमळता तल्लीनता असेल, योग्य पूजा असेल, मंत्र चांगले असेल तरच ते तुम्हाला एक्स्ट्रा देतात. आणि देवदेवताचा उपासना आणि भगवंताच्या उपासनामधला फरक किती माहिती आहे का? देवदेवताला मनभर दिलं ते तुम्हाला कणभर देतात. आणि पण भगवंताच्या भक्तीमध्ये कसं आहे, भगवंताच्या भक्तीला तुम्ही कणभर द्या, भगवंत मनभर देतात. त्याचं उदाहरण आहे सुदामाचं, ते आपण येणाऱ्या काळामध्ये ते घेऊया. की सांगण्याचा मुद्दा आहे की भगवंत म्हणतात की कर्मानं जायते प्रलयते, कर्मानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात. कर्मानं जायते जंतू कर्मानं प्रलयते, सुखम दुःखम भयम क्षेम कर्मने पद्धते. कर्मानुसार तुम्हाला सुख दुःख, मान अपमान, लाभ आणि जय पराजय हे सगळं कर्मानुसार भेटते, पूर्वनिर्धारित असते. म्हणून नीतिशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जो व्यक्ती जन्म घेतो, जन्म घेतल्यानंतर त्याला 5 गोष्टी फिक्स असतात, ते तुम्ही आम्ही बदलू शकत नाही. पहिला म्हणजे जन्म, तुम्ही डिसाईड करू शकत नाही हेच माता पिता पाहिजे, काळे गोरे श्रीमंत नाही, तुमच्या कर्मानुसार तुम्हाला माता पिता. दुसरं म्हणजे तुमचं रूप, तुम्ही डिसाईड करू शकत नाही असंच रूप पाहिजे तसंच रूप पाहिजे, कर्मानुसार तुम्हाला भेटते. तिसरं आहे धन, धन सुद्धा एक कर्मानुसार असतं. काही लोक काही नाही करत. जर आमचे प्रभूजी सांगत होते सॉफ्टवेअर इंजिनियरला 15 ते 20 हजार पगार, आणि त्याच कंपनीमध्ये BCom झालेला 75,000. असं का? कारण सॉफ्टवेअर इंजिनियरला जेवढं नॉलेज नव्हतं त्याच्यात जास्त डबल पटीने नॉलेज कोणाला होतं, त्या ग्रॅज्युएशनवालेलं होतं. आणि म्हणून चौथी गोष्ट आहे पद, प्रतिष्ठा, आणि सगळ्यात शेवटी 5वी गोष्ट आहे मृत्यू. ह्या 5 गोष्टी, मृत्यू कसा आहे, ज्या प्रकारे एक मेडिसिन मॅन्युफॅक्चर होते आणि मॅन्युफॅक्चर झाल्याबरोबर एक्सपायरी पण असते, त्यानुसार कर्मानुसार जाये ते जंतू, कर्मानुसार जन्म घेतो आणि कर्मानुसार तो मरतो.
त्याला तुम्ही आम्ही कारणीभूत नाहीत. आणि मग सुखम दुःखम भयम क्षेम कर्मण्य वाविपत्ते, प्रत्येक व्यक्ती कर्माच्या आधीहून राहून त्याला कर्म करावं लागते, पण त्याला ठरवायचे कोणते कर्म करायचे आणि कोणते नाही हे त्याच्या जीवावर निर्धारित असते. म्हणून शास्त्र सांगते 3 प्रकारचे कर्म केले पाहिजे: कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्म म्हणजे शास्त्रानुसार पुण्यासाठी, विकर्म म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध पाप वृत्तीचे कर्म, आणि जे भगवंताच्या प्रसन्नासाठी जे कर्म केले जातात त्याला अकर्म मानतात, की त्यांना कोणती भौतिक इच्छा राहत नाही, कोणतेही कर्म लागत नाही. आणि हे सिद्धांत दिल्यानंतर भगवंत आणखीन तत्वज्ञानाचा एवढा भडीमार करतायत की त्यावेळेस नंदबाबा विचार करतात, कृष्ण जे सांगताय ते खरं आहे. आम्ही दरवर्षी इंद्राची पूजा केली तर इंद्र येतोय, याचा अर्थ काय? कृष्णाच्या वाणीवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि मग आता नंदबाबा प्रश्न विचारतात की बाबा कृष्णा, आता आम्ही काय करायचं, काय केलं पाहिजे? तो म्हणतो ठीक आहे इंद्राचं, ते म्हणले एकच करा, मी सांगतो ते प्रमाण माना. त्यावेळेस नंदबाबाने हे विचार नाही केला की छोटंसं बालक काय ज्ञान देत आहे, नाही. भगवंताने एवढं कन्व्हिन्स केलं तर तेवढा विश्वास पण होता. आणि विश्वास असल्याबरोबर त्यावेळेस भगवंत म्हणतात 3 गोष्टीची पूजा करा. हा जो पर्वत तुम्हाला गवत देतो त्याची पूजा करा, ज्या गायी आहेत त्यांची पूजा करा, आणि तिसरं म्हणजे जे ब्राह्मण आहेत त्यांची पूजा करा. हे प्रसन्न झालंय की साक्षात हा गोवर्धन जो पर्वत आहे गोवर्धनच आहे, भगवान विष्णूचं रूप आहे, याची पूजा केली की तुम्हाला वांछित सगळं फळ भेटन आणि ब्राह्मण संतुष्ट होईन, गायी संतुष्ट होत्यान. मग आता कोणती सामग्री वापरायची? आमच्याकडे यज्ञ करायला दुसरी सामग्री नाही. भगवंतामध्ये काळजी करू नका, तुम्ही जे यज्ञासाठी सामग्री जमा केली ती सामग्री भगवंताला ह्या गोवर्धनजीला अर्पण करा. आणि मग तिथे जेवढे काही भोग पदार्थ होते ते गोवर्धनला अर्पण केले. भगवंत काय करतात? स्वतःचं एक विस्तारित स्वरूप धारण करतात. तर अशा प्रकारे भगवंत जेव्हा गोपीसोबत लीला केल्या आणि त्यांना शंखचूडा वध केल्यानंतर भगवंत पुन्हा गोपींना भेटतात. कुठं भेटतात? वंशीवटाच्या खाली. आणि भगवंत गोपींसोबत खूप आदान प्रदान करतात. आणि हे लीला झाल्यानंतर भगवंत आपल्या बासरीच्या दारी सगळे ज्या गायी आहेत 108 कल्प असतात, त्या कल्पांना एकत्र संध्याकाळी गोळा करून पुन्हा वृंदावनला घेऊन जातात. आणि गेल्यानंतर तिथे संध्याकाळी ब्रह्माजी आणि शिवजी भगवंताच्या प्रती प्रार्थना करतात की भगवंता, या जगाचं ज्याचं हृदय शुद्ध आहे, भौतिक कामनेतून मुक्त आहे, हे रासलीला जो पाहतो ऐकतो त्याच्यामध्ये भाग घेतो, ह्या भौतिक जगाच्या जन्ममृत्यूच्या चक्र आहे, जन्ममृत्यू जराव्याधी दुःख दोषानंद दर्शनम, याच्यातून तो मुक्त होऊन तात्काळ तुमच्या वैकुंठ लोकाची प्राप्ती होतो. आणि म्हणून हे अतिशय पवित्र संवाद आपण श्रवण केल्यानंतर त्यावेळेस भगवंत वृंदावनमध्ये राहत असताना गोवर्धनच्या तटावर गोवर्धनच्या बाजूला खेळत असताना एक दिवस अरिष्टासूर नावाचा एक असुर आला होता. त्यावेळेस भगवंत गोपीसोबत नाही का एका गोवर्धनच्या पर्वताशी खेळत असताना हा अरिष्टासूर आला. आणि अतिशय तो अरिष्टासूर कशाच्या रूपामध्ये आला होता? बैलाच्या रूपामध्ये आला होता. अतिशय विशाल बैल, काळ्या रूपाचं धारण केला, तेवढाच उग्र आणि अतिशय द्वेष आणि ईर्ष्यानं भरलेला आणि रागाने कोपित झालेला हा अरिष्टासूर जेव्हा वृंदावनमध्ये येतो, आल्यानंतर तो आपल्या डरकाळीने सगळे ब्रजवासी घाबरून जातात. ज्या गर्भवस्थ स्त्रिया असतात त्यांचा गर्भपात होतो, जे प्राणी पशु पक्षी गर्भ अवस्थे असतात त्यांचा पण गर्भपात होतात. सगळीकडे उत्कल जे उल्का आहेत त्या पडतायत. आकाशामधले वातावरण एवढं दूषित होत आहे. जे देवीदेवता असतात ते ढगाचा आश्रय घेऊन नाही का लपून बसतात. आणि ज्या गोपी जेव्हा अरिष्टासूराला पाहतात तर सगळ्या गोपी जे वृंदावनचे वृक्ष आहेत भीतीपोटी प्रत्येक वृक्षाला नाही का कृष्ण म्हणून समजून पकडून घेऊ लागल्या. कृष्णा वाचो, ह्या जगात अरिष्टासूर आलेला आहे. आणि मग त्यावेळेस भगवंत बघतात गोपी उत्कंठेने तळमळतेनं धावा करतायत. भगवंत तिथे प्रगट होतात. अरिष्टासूर अरे म्हणतात बालिश बुद्धीच्या उर्मट, आणि तिथे एक शब्द वापरतात तिथे त्यांसाठी. भगवंत
डोळ्याच्या याच्याने नाही का अतिशय उद्धट भाषामध्ये भगवंत त्याला आव्हान करतात. आव्हान केल्यानंतर जसं ते बघतात, एक छोटासा बालक आहे तो मला आव्हान देतोय. अरिष्टासूर जेवढा धावत भगवान कृष्णावर आक्रमण करतो, तर भगवंत काय करतात, त्याला पकडतात, त्या शिंग पकडतात आणि 18 धनुष्य भगवंताला किती फेकतात, 18 धनुष्य भगवंत त्या अरिष्टासुराला फेकून देतात. 18 धनुष्य फेकल्यानंतर तो अरिष्टासूर बेशुद्ध अवस्थेमध्ये पडतो. तेवढा द्वेषानं पुन्हा येतो. त्यावेळेस या गोपी काय करतात, झाडाला पकडून डोळे बंद करून केवळ झाडाचं आलिंगन करून बसलेले असतात, घाबरून जातात. त्यावेळेस भगवंत पुन्हा त्या अरिष्ट स्वरूपात युद्ध करतात आणि हे युद्ध 1.5 मुहूर्त चालतंय असं सुखदेव गोस्वामी वर्णन करतात. किती मुहूर्त? 1.5 मुहूर्त. आणि 1.5 मुहूर्त युद्ध चालल्यानंतर भगवंत बघतात की सगळ्या गोपी घाबरून गेलेल्या आहेत आणि ह्यांना मुक्त करणं गरजेचं आहे. तर भगवंत काय करतात, बैलाचे जे अरिष्टासुराचे दोन्ही शिंग धरतात आणि त्याचे तुकडे करून टाकतात. आणि तुकडे केल्यानंतर पुन्हा त्याला धरतात आणि लांब जसं एखादा गरुड सापाला फिरून आदळून टाकतो, त्याच प्रकारे भगवान कृष्ण आपल्या हाताने फिरून अरिष्टाला जोरदार फिरवताना आणि जमीन आदळून काय करतात, त्याचा वध करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि जसा वध झाला अरिष्टासुराचा, त्यावेळेस सगळ्या गोपी, राधा राणी, ललिता देवी, विशाखा देवी, इंदुलेखा, चित्रलेखा, सगळ्या गोपी आल्या आणि म्हणल्या, भगवंत कृष्णा दूर राहा आमच्यापासून. भगवंत म्हणले, काय झालं, आता तुम्हाला संकटातून मी रक्षण केलंय आणि आता दूर म्हणतात. नाही म्हणले, तू एका बैलाचा जे गो वध केलेला आहे, गोधनाचा वध केलेला, बैलाचा वध केल्यामुळं तू सगळ्यात पापी, सगळं पाप लागलं, गो वधाचं पाप तुला लागलेलं आहे. भगवंत म्हणतात, करा तर करा, वरतून तुमचे बोलणे खायचे. तुम्ही संकटातून मला बोलवलं, मी अरिष्टातून तुम्हाला मुक्त केलं आणि तुम्ही म्हणतात आता पाप लागलं. जसं तुम्ही उत्तरासुराचा वध केला, पाप प्रक्षालन करण्यासाठी तुम्ही सगळ्या तीर्थयात्रा केल्या, असं सुखदेव गोस्वामी उदाहरण देतात त्यांना. आता तुम्ही पाप मुक्त होण्यासाठी सगळ्या तीर्थयात्रेला जा. त्यावेळेस भगवंत म्हणतात, सगळ्या तीर्थयात्रेकडे जाण्याची गरज काय, आपला उजवा पाय घेतात आणि आपली टाचेनं काय करतात, जमिनीमध्ये खड्डा करतात आणि जसा खड्डा झाला त्या खड्ड्यामध्ये पाणी येत आहे आणि पाणी आल्यानंतर तो खड्डा जसा जसा मोठा वाढत जातो आणि पाणी निर्माण झाल्यानंतर भगवंत काय करतात की खड्ड्यामध्ये स्नान करतात. सगळ्या गोपी म्हणतात, अरे कृष्णा, हे तर साधारण जल आहे, हे कुठं पवित्र जल आहे, खड्ड्यात तर कोणी स्नान करून पापातून कसं मुक्त झालं, हे कसं काय म्हणू शकतो. तर भगवंत म्हणतात, अरे गोपींनो, हे पाणी कोणी साधारण नाही, सगळे तीर्थ, सगळ्या नद्या आलेल्या आहेत. तर गोपी राधाराणी, त्याच्यामध्ये विशेष करून जी ललिता देवी असते ती खट्टाळा असते. ते म्हणजे, कृष्णा तुझ्या शब्दावर विश्वास नाही, प्रत्येक वेळा खोटं बोलत असतो तू, आम्हाला भेटण्यासाठी किंवा आणखीन काही कार्यासाठी तुझं शब्द म्हणजे खोटं बोलणं काम आहे जीवनभर, मला विश्वास नाही. त्यावेळेस राधाराणी पण हो हो म्हणते, अरे कृष्ण आम्हाला पण विश्वास नाही. मग भगवंत म्हणतात तीर्थयात्रांना, सगळ्या तीर्थांना, नद्यांना या आणि तुमचा परिचय द्या. मग एक नदी येते, पहिले गंगा येते, मी गंगा आहे, मी नर्मदा आहे, मी गोदावरी आहे, मी सरस्वती आहे, मी यमुना आहे, मी कावेरी आहे, मी कृष्ण, वेण्णा, सगळे तीर्थ, बिंदू सरोवर, सगळे गंडकी नदी येऊन आपला परिचय देतात आणि दिल्यानंतर सांगतात की हे पाणी कोणतं साधारण नाही आहे. आणि मग त्यावेळेस भगवंत म्हणतात, मी तुम्हाला परिचय दिले, मी पापातून मुक्त झालं, पण तुम्हाला पाप लागलं. तर गोपी म्हणल्या, कोणतं पाप लागलं कृष्ण आम्हाला, तुम्ही असुराची बाजू घेतली आणि माझ्यावर आरोप केला, ह्या दोन्ही गोष्टीमुळे तुम्हाला पाप लागलंय, तुम्हाला तीर्थयात्रेला जावं लागेल. तर गोपी म्हटल्या, आम्हाला जाण्याची काय गरज आहे, आम्ही पण कुंड निर्माण करतो तिथे. आणि मग ते आपल्या कंगन घेतात आणि कंगनाने काय करतात, सगळ्या गोपी जिथं अरिष्टासुराने मोठा खड्डा केला होता त्या अरिष्टासुराच्या खड्ड्याला काय करतात, खोदत राहतात. खोदल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी कुठून येणार. तर भगवान कृष्ण म्हणतात, आमच्या कुंडातलं पाणी घ्या. तर त्यावेळेस गोपी माता, नाही, तू पाप धुतले असल्यामुळं त्या कुंडामध्ये सगळं पापच पाप आहे, याच्यामध्ये पाणी नाही आहे तर पापच आहे. तर भगवंत म्हणतात, काळजी करू नका गोपींनो, तुम्हाला विश्वास येत नसेल तर सगळ्या नद्या काय करतात, पाणी देऊन पुन्हा राधाकुंड आहे ते भरतात आणि भरल्यानंतर गोपी तिथे स्नान करतात. आणि मग स्नान केल्यानंतर राधा कृष्ण
जे म्हणतात की कृष्ण म्हणतात, जो राधाकुंडमध्ये स्नान करतो तो मला एवढा प्रिय आहे. तर राधाराणी म्हणते, जो श्यामकुंडमध्ये स्नान करतो तो मला प्रिय आहे. आज मी म्हणून गोवर्धन परिक्रमामध्ये तुम्ही शेवटचा जो टप्पा असतो तिथे राधाकुंड आणि श्यामकुंड आहे. सगळे तीर्थ येतात आणि साक्षात गौडिया वैष्णवामध्ये वृंदावनमध्ये राधाकुंड श्यामकुंडचं सगळ्यात मोठं स्थान आहे. वृंदावनमध्ये गोवर्धनमध्ये राधाकुंड श्यामकुंड हे सगळ्यात आवडतं स्थान राधाकृष्णाचं असेल तर राधाकुंड श्यामकुंड आहे. म्हणून मायबापांनो, जीवनात कधी वृंदावनला गेलात, तुम्ही काही नाही पाहिलं तरी चालेल, तुम्ही एकदा राधाकुंड श्यामकुंडला गेलं पाहिजे. पण तिथे जाताना आपले पाय त्या राधाकुंड श्यामकुंडमध्ये अजिबात ठेवायचे नाही. हात पहिले दर्शन दंडवत करायचा, ते पाणी डोक्यावर शिंपडायचं. म्हणून पहिलं राधाकुंड आहे, आपल्या पहिले श्यामकुंड आहे आणि श्यामकुंडच्याच बाजूला राधाकुंड आहे. दोघांमध्ये एक मंदिर आहे, तिथे गोवर्धन शिला आहे. तर पहिले राधाकुंडचं जेल घ्यायचं, ते आचमन करायचं आणि नंतर राधाकुंड, नंतर श्यामकुंड. का बरं? आचार्य त्याला कारण देतात, पहिले राधाराणीचं दर्शन घ्यायचं, नंतर कृष्णाचं घ्यायचं. डायरेक्ट कृष्णाचं घेतलं तर चालत नाही. जसा सूर्य असतो, सूर्याच्या पहिले सूर्यप्रकाश येतो आणि नंतर सूर्य येतो, त्याच प्रकारे भगवंताची शक्तीचा पहिले आधार घ्यायचा, नंतर शक्तिमानचा आधार घेतला पाहिजे, तेव्हा ती कृपा प्राप्त होते. आणि मग भगवंत म्हणतात, ह्या जगामध्ये काही प्रिय स्थान असेल तर गोवर्धनमध्ये राधाकुंड श्यामकुंड मला हृदयापेक्षा जास्त प्रिय आहे. आणि जो कोणी राधाकुंड श्यामकुंडमध्ये एकदा भेट देतो, त्याचं दर्शन घेतो, आपल्या जीवनामध्ये आचमन ग्रहण करतो, त्याला माझं गोलोक वृंदावन आहे, जे नित्यनियमाने मी लीला करीत असतो त्या धामाची त्याला प्राप्ती होते, असं भगवंत राधाकुंडच्या ठिकाणी आश्वासन देत आहेत. आणि हे लीला झाल्यानंतर भगवंताला ह्या घटनेनंतर नारद मुनी कोणाला भेटायला येतात? कंसाला येतात. अरे म्हणतात, कंसा वेळ झाला का? नाही झाला? अरे कृष्ण, तुम्हाला नाही झाला, बाकीच्या ना झाला असेल ना. किती लोकांना वाटतं की ऐकावा? हात वरती करा. येस 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 भेटू नंतर. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम. तर अशा प्रकारे आणि चाणूर मुष्टिक आला. भगवान कृष्ण नारद मुनी कंसाला भेटायला जातात मथुरेला आणि म्हणतात, अरे कंसा, जे कृष्ण कोणी साधारण नाहीये, तो देवकीचाच पुत्र आहे. देवकीचा पुत्र आहे कसा? की ज्या दिवशी तुम्ही ज्या कन्येचा वध केला, जे वध करण्याचा प्रयत्न केला, ती कन्या जी तुमच्या हातातून निसटली आणि दुर्गा देवीचं रूप धारण केलेलं आहे, तर त्या रात्री वसुदेवाने आपला बालक रातोरात नाही का गोकुळ महावनामध्ये ठेवला आणि जे नंद बाबा आहेत, यशोदा आहे, त्यांची कन्या उचलून आणून तुम्हाला देऊन टाकली. आणि त्यावेळेस जेव्हा कंस नारद मुनीच्या मुखातून ही वार्ता ऐकते आणि ऐकल्यानंतर कंसाला एवढा राग येतो की त्यावेळेस जे वसुदेव आणि देवकी असतात त्यांना बंदिस्त करतात आणि तलवार घेऊन मारण्यात जाणार. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, अरे कंसा, की तुझा शत्रू तर तो आहे, वसुदेव आणि देवकी नाही आहेत, त्यांचा वध करून काय होणार आहे? तुझं युद्ध तर खरं तुझ्या शत्रूशी कृष्णाशी आहे. म्हणून तुला जर काही करायचं असेल तर तू पहिले कृष्णाला मार आणि त्याला मारण्यासाठी काय कर, तिथं होम पीज आहे वृंदावन, तिथं प्रत्येक जण असुर गेला, तो कधी जिवंत नाही आला. त्यामुळे तिथं मारण्यापेक्षा तू एक काम कर, सगळ्यांना इथं घेऊन ये पुढं मथुरेमध्ये. आणि मग जसं नारद मुनी सांगतात, आचार्य म्हणतात, कदाचित आपल्याला असं वाटेल की नारद मुनी कळ लावेत, भांडणं लावून देतात, पण नाही. नारद मुनींचा मूड नाही का, सुखदेव स्वामी वर्णन करतात की आतापर्यंत कृष्णाने खूप लीला केलेल्या आहेत. देव देताना चिंता झाली आहे की कृष्ण नुसतं लीलेमध्येच मग्न आहेत. मामा खेळणे पाठवतोय, भाच्या खेळणे तोडतोय, पण मी वास्तविक हे खेळणे पाठवणारा जो मेन आहे त्याचा वध होणं महत्वाचं आहे.
आणि जोपर्यंत हे पूर्ण होणार नाही तोपर्यंत देवी देवता समाधानाने जीवन जगू शकत नाही. आणि त्यावेळेस कंस काय करतो, एक मीटिंग घेतो. त्या मीटिंगमध्ये कोण असतंय, मुष्टिक असतो, चानूर असतं, शल्य असतो, तोशल असतो, महूत असतो, हाती कुवेलपिडा असतो. त्याच्यानंतर जे बाकीचे असुर असतात त्याच्यामध्ये विशेष करून जे केशी आणि यमासूर यांची मीटिंग घेतो. आता करायचं तर काय करायचं, तर ते म्हणले एकच आहे, जे नारद मुनीने सांगितलंय ते तुम्ही पर्याय करा. म्हणजे ठीक आहे. त्यावेळेस अक्रूजीला बोलवतात. म्हणे अक्रूजीला का, ते यदुवंशामध्ये सगळे यदुवंशी लपून बसले होते कंसाच्या भीतीपाठी. वृष्णीवंश यदुवंश लपून बसले होते, पण त्याच्यामध्ये जे अक्रूर होते ते यदुवंशी होते. आणि यदुवंशी असल्यामुळे भगवंताचं दर्शन भेटता येईल. त्यामुळं वाईट लोकांच्या संगतीत राहून सुद्धा त्यांची एकच भावना होती की भगवंताचं कधी ना कधी माझ्या जीवनात दर्शन होईल, भगवंतासोबत आदान प्रदान होईल. या भावनेनं अक्रूरजी नाही का कंसासोबत राहिले होते. आणि त्यावेळेस ते म्हणतात, अक्रूरजी इकडे या, तुम्ही दयाळू आहेत, कृपाळू आहेत, आणि मग ह्या सगळे गुण असल्यामुळे तुम्ही कृष्ण बलरामाला नाही का गोंजारून नाही का ही जी शाळा आहे, युद्धभूमी द्वंद्व शाळा आहे, त्याच्यामध्ये घेऊन या, यज्ञशाळेमध्ये. इथं आल्यानंतर जे चानूर मुष्टिक शल्य जे माझे पैलवान आहेत ते कृष्ण आणि बलरामचा वध करतील. आणि त्यावेळेस ह्या दोघांचा वध केला तर माझे जे पिताश्री उग्रसेन ज्यांना मी बंदिस्त केले, जे माझे काका आहेत देवक, या मी सगळ्यांचा वध करून निष्कंठ राज्य मी भोगेल. आणि त्यावेळेस माझे जे मित्र आहेत, माझे सासरे जरासंध, द्विद, शंभर, नरकासूर, ह्या सगळ्यांसोबत मी ऐश्वर्यानं भोगायश्वर्यानं जीवन जगेल. आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरल्यानंतर अक्रूरजी नाही का, अक्रूरजीला पहिलं आनंद होतो, त्यावर दुःख होत आहे. काय दुःख होत आहे, आनंद ह्या गोष्टीचं होतं की जी माझ्या खूप वर्षाची मनातली इच्छा होती, ज्या गोष्टीसाठी मी कंसासोबत राहिलो आणि अशा असुरीसोबत लोक राहून माझ्या मनातली जी भावना होती, काय भावना होती, एक ना एक दिवस मी कृष्ण बलरामचं दर्शन घेईल आणि त्यांचे पाद प्रक्षालन करेन आणि माझ्या जीवनाची परिपूर्णता होईल. पण दुसरं कार्य काय, हा कंस सांगतोय की कृष्णाला घेऊन या, आणि कृष्णाला मी संकटात टाकतोय. भगवंताच्या प्रती दया पण वाढते, दयाबरोबर भगवंताच्या प्रती चिंता पण अक्रूरजी करतात. आणि असं केल्यानंतर त्यावेळेस कंस काय करतो, पहिला एक असुर पाठवतो. जाण्याच्या पहिले, अक्रूरजी जाण्याच्या पहिले केशी नामक असुराला पाठवतो. आणि केशी नामक असुर नाही का एका घोड्याच्या रूपामध्ये येतो. आणि आल्यानंतर तो त्याच्या किंचाळण्यानं आणि त्याच्या भूमी पूर्ण आक्रमण करतो भगवान कृष्णावर. आक्रमण केल्याबरोबर भगवंत काय करतात, एका मुष्टी प्रहारमध्ये 10 धनुष्य त्यांना दूर फेकल्या जाते. आणि 10 धनुष्य दूर फेकल्यानंतर केशी नामक असुर पुन्हा जोरात येतो आणि भगवंत लत्त प्रहार करणार मागच्या बाजूनं. भगवंत त्याला पुन्हा उचलून 10 धनुष्य पुन्हा फेकतात. पुन्हा जो केशी नामक असुर पुन्हा येतो, तर भगवंत काय करतात, आता याला जास्त खेळण्यात अर्थ नाही, आपलं वज्रमूठ काय करतात, केशीच्या मुखामध्ये घालतात. आणि जसं केशीच्या मुखामध्ये घातल्यानंतर त्या हाताची साईज खूप लांब होते, वजनदार होतं, आणि त्याबरोबर तो अग्नी प्रज्वलित होतो. आचार्य म्हणतात की भगवंताचं रूप कोमलापेक्षाही नरम, म्हणजे पुष्पापेक्षाही कोमल आणि वज्रापैकी कठोर असं भगवंताचं शरीर आहे. जो व्यक्ती ज्या भावनेनं भगवंताकडे येतो, भगवंत त्याच भावनेनं त्या व्यक्तीसोबत आदान प्रदान करतो. आणि त्यासाठी भगवंत केशीच्या मुखामध्ये मूठ घातली आणि घातल्यानंतर एवढं अग्नी प्रज्वलित केल्यानंतर त्याचा प्राण घेऊन टाकतात आणि त्याचा वध केल्यानंतर धराशय केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि असं प्रकारे जेव्हा केशीचा वध झाला, केशीच्या वधानंतर यमासूर येतो. यमासूर कसा असतो, वटवाघुळीच्या रूपामध्ये असतो. वटवाघुळीच्या रूपामध्ये. इकडे ध्यान द्या, 5 मिनिटात मी एंड करतोय. यमासूर येतो आणि आल्यानंतर भगवान कृष्ण गोप सखासोबत नाही का खेळ खेळत असतात. कोणता, लपंडाव, चोरीचा खेळ, लपंडाव खेळत असताना त्याच्यामध्ये 2 ते 3 ग्रुप बनले असतात.
एक श्रीदामाचा ग्रुप, एक मधुमंगलचा ग्रुप, एक तो कृष्णाचा ग्रुप, आणि त्या लपंडावाच्या खेळामध्ये पकडीपकडीचा लपून खेळण्याच्या डावामध्ये एक ग्रुपाला काय करता, यमासूर चोरून एका गुफेमध्ये ठेवतो. भगवान कृष्णाला यमासुराची ही चाल लगेच लक्षात येते. काय लक्षात येते की एक ग्रुप नाही का यमासुरानं लपून ठेवलेला आहे. भगवंत दुसऱ्या ग्रुपकडे जातात, त्यावेळेस यमासुर आणखीन एक ग्रुप नाही का गुफेमध्ये लपून ठेवतात. भगवंत बघतात 4 ग्रुपपैकी 2 ग्रुप अदृश्य झाले, गायब झालेले आहेत. करायचं तर काय करायचं, भगवंत शोधत जातात. तर त्यावेळेस आणखीन 2 ग्रुप यमासूर गायब करतो, त्यांचं अपहरण करतो. त्या बालकांचं, गोप वासरांचं अपहरण करून नाही का त्या गुफेमध्ये ठेवल्यानंतर भगवंत बघतात हा यमासुरानं सगळे अपहरण केलेले आणि गोप सखा चिंताग्रस्त झालेत. माझ्या विरह भावनामध्ये, माझ्या उत्कंठे भावनेनं मला तळमळतेनं पुकारतायत आणि त्यांचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. भगवंत यमासुराला पकडतात. जसं वटवागुळे असते त्या वटवागुळेप्रमाणे भगवंत पकडतात आणि एका झटक्यामध्ये त्याचा वध करतात. आणि वध केल्यानंतर ज्या ठिकाणी गोप सपाट ठेवले होते गोपसखांना, त्या सगळ्यांना मुक्त करतात. आचार्य वर्णन करतात की हे जी भावना आहे यमासुराची आणि धेनुकासुराची, की आपल्या जीवनामध्ये कपट नीती वापरताना, कपट ही जी अनर्थ आहे तो माणसाला खूप घातक ठरतो. म्हणून त्यासाठी आपल्या जीवनातली जी कपट वृत्ती आहे ती आपण सोडली पाहिजे. ह्या जगामध्ये सगळ्यात कोणी कपटी मोठा असेल, भगवद्गीतेमध्ये म्हणतात छलोस्मी, सगळ्या कपट्यामध्ये मी कपटी आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासोबत कपट करता तर भगवंत आपल्यासोबत कपट करतात. तर त्यासाठी कधी तुमच्या जीवनामध्ये कोणाशी कपट करू नका. जेवढं कपट करता तेवढंच कपट आपल्याकडे रिटर्न येईल. म्हणून प्रकृतीचा नियम आहे, तुम्ही जे कराल तेच भराल. जसं मी एक उदाहरण देतो, आमच्या गावामध्ये म्हणजे ती मुलगी जी होती ती मामाच्याच वाड्यातली होती आणि आमच्या गावात दिली होती, म्हणजे दुसऱ्या वाड्यात दिली होती. सासू सासऱ्याचं कधीच जमत नव्हतं. ही नेहमी म्हणायचं माझा सासरा कधी वारेल, आणि त्याचं जे दिवस म्हणतात मराठवाड्यामध्ये, इकडे 13वा म्हणतात वाटतं कदाचित, तिले मोठे मी गुलाबजाम करेल. हे म्हातारं मेलं की मी गुलाबजाम करेन, बुंदी करेल, भरपूर आयटम अख्ख्या गावाला खाऊ घालेन. हे म्हातारं आणि सकाळ संध्याकाळ त्या म्हाताऱ्याला शिव्या घालायची. शेतीच्या वाटण्यामुळं झालं होतं काहीतरी. आणि झाल्यानंतर तुम्हाला विश्वास येणार नाही, तिला नाही का 7 वर्षाचा मुलगा असताना एका लग्नाला गेली. ती लग्न झालं, हात धुतला आणि नेमका हात एका लोखंडी खांबाला लागला आणि त्या खांबाला ती चिटकली आणि जागेवरच मेली. सासऱ्याचा पहिले हिचा दिवस घालावा लागला आणि सासऱ्याने हिचे गुलाबजाम खाल्ले. आणि ती मुलगी माझ्या मामाच्या वाड्यातली होती, चुलत मामाच्या वाड्यातली होती. आणि इकडं पण भाऊबंदकी होती. सांगण्याचा मुद्दा मी हे बघायचो की रोज गेले की एकच घराणं असायचं, हे म्हातारं कधी मरेल कधी मरेल. पण प्रकृतीनं काय केलं, तिचाच पहिला बँड वाजवला. म्हणून ध्यानात ठेवायचं, कधी कोणासाठी चांगलं नाही करता आलं ना सोडून द्या. कोणाचा केशीचा वध झाला तर अक्रूरजी निघाले. अक्रूरजी स्वतःच्या भाग्याबद्दल चिंता विश्लेषण मनन करू लागले. काय करू लागले मनन, की माझं भाग्य किती थोर आहे आणि ह्या भाग्यामुळं आज साक्षात भगवान केशवाचं मला प्रत्यक्षात दर्शन होणार आहे. आणि मी जेव्हा जाईल तर केशव आणि बलराम मला काय करतील, काका म्हणून बोलतील, माझ्याशी आदान प्रदान करतील. आणि आज मी रात्र इथेच काढणार आहे. त्यावेळेस जे अक्रूरजी होते त्या अक्रूरजीला सांगितलं होतं कंसाने की तुम्ही जुना रथ नका घेऊन जाऊ. कोणता रथ घेऊन जा, नवा रथ घेऊन जा. कारण का, कृष्ण बलराम नव्या सोन्याच्या रथाने आकर्षित होतील आणि त्यांना तुम्ही घेऊन या. तर कंसाला ते वचन म्हणता येईल, रथ घेऊन घेतला आणि रात्रभर कृष्ण चिंतनामध्ये त्यांनी घातलं. आणि काय कृष्ण चिंतन होणार, मी उद्या सकाळी जाईन वृंदावनला आणि वृंदावनला गेल्यानंतर कृष्ण बलरामाला शत्रू समजणार नाही, कारण का मी त्यांचा काका आहे. आणि आल्यानंतर मी कंसाचा दूत आहे आणि मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. या भावनेतून मी जेव्हा जाईन तर निश्चिताने कृष्ण बलराम माझ्या कोपित होणार नाही. त्यांचा स्नेह आणि प्रेम माझ्यावर आहे आणि त्यापेक्षा जास्त स्नेह आणि प्रेम माझं त्यांच्यावर आहे.
आणि अशा भावनेमध्ये जेव्हा ते विचार करू लागले, ते म्हणतात की जसा एखादा भुकेला व्यक्ती असतो, त्याला अन्न दिल्यानंतर तो किती जेवण करतो, तहानेला व्यक्ती पाणी दिलं तर पाणी पितो, त्याच प्रकारे जी माझी लालसा होते एका चातकाप्रमाणे, चातक जसं स्वाती नक्षत्राच्या जलाकडे आतुरतेने वाट बघतो, तीच अवस्था माझी झालेली असं सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला वर्णन करतात. आणि मग सकाळी सकाळी रात्रभर त्याने कृष्ण चेतनेमध्ये रात्र घालवली आणि सकाळी कंसाने दिलेला जो रथ असतो तो रथ घेऊन चालतात आणि चालताना जसं वृंदावनाकडे प्रवेश करतात आणि प्रवेश केल्यानंतर तिथे पोहोचतात आणि पोहोचल्यानंतर कृष्ण बलरामासोबत जो चर्चा झाली त्यावेळेस कृष्ण बलराम त्यांना काय संवाद देतात आणि दोघांमध्ये काका आणि पुतण्यामध्ये काय चर्चा झाली त्याचं वर्णन उद्या आपण संध्याकाळी 7:30 ला करूया. गोपाल कृष्ण भगवान